नमस्कार, मी चैतन्य कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करतो टेक मॅनेजर मध्ये. तर हा. आजच्या या कॉलमध्ये आपण समजून घेऊयात की तुमचा जो काही बिझनेस आहे त्याला आपण कशा पद्धतीने स्केल करू शकतो. मी काही रिपोर्ट्स बनवलेत, एक दोन तीन रिपोर्ट्स आहेत. त्याच्यानुसार अ, आधी आपण पाहूयात की ते बरोबर आहेत की नाही, देन आपण मग पुढे प्रोसीड करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, ते रिपोर्ट्स जे आहेत ते ओपन करतो आधी. राईट नाव आपण सगळ्यात पहिल्यांदाच हे समजून घेऊयात की तुम्हाला मॅम माहिती आहे का डिजिटल मार्केटिंग ऍक्च्युली काय आहे? कसं आहे, मी हे नवीन आहे याच्यामध्ये. बरोबर, ते हम्म. नवीनच. तुमचा आवाज मी आवाज खूप कमी येतोय. मी नवीनच शिकले म्हटलं याच्यामध्ये. नवीन ओके. आहे, न्यू. ओके. हा. बिझनेस पण नवीनच आहे. ओके. म्हणजे मी जास्त काही प्रयत्न केलेला नाही अजून. म्हणजे प्रयत्न ओके. म्हणजे मला माहित पण नाहीये ना प्रयत्न करायला. राईट राईट. हा. तुम्ही कॅमेरा पण चालू करू शकता. मी ते मला ऍक्च्युली इतकं येत नाही हो मला. कळलं का? ओके. मी ओके, त्याला काय काय हरकत हातच नाही. लावतो, तो आपोआपच बंद झालाय. काही माहिती नाही मला. म्हणजे ओके, काय हरकत समजत नाही. नाही मला ते. हा. स्टार्ट व्हिडिओ वरती क्लिक करू का मी? हो हो, वरती क्लिक करा. आता आला. हो, परफेक्ट. हो, झालं. एक सेकंद. आता मग तुमचा बिझनेस कसा रन करतोय? आता सध्या तुमच्याकडे जे कस्टमर येत आहेत ते कशा पद्धतीचे आहेत? कुठून येत आहेत? सध्या कसे फक्त नातेवाईकच आहेत, म्हणजे ज्यांना मी व्हॉट्सअप वरती वगैरे पाठवलंय ना तीच लोक. हम्म हम्म. मला जास्त एकदा पूर्ण तुमचं बिझनेस मॉडेल सांगा बरं. हे बघा, मी अशा पद्धतीचं एवढं रिसर्च करून ठेवलेलं आहे. राईट नाव जे तुमचं आता सध्या जे सुरू आहे, तुम्ही आता कसं लोकांपर्यंत पोहोचताय किंवा लोक तुमच्यापर्यंत कशी पोहोचतायत आणि फक्त तुम्ही एक्झॅक्ट. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, प्लस मी सखी म्हणून तो महिलांचा ग्रुप असतो ना, तो हम्म जॉईन हम्म केला. हम्म. हा. म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअप हे दोन सध्या मी चालू. ओके. आणि आपण एक्झॅक्ट काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो? मी न्यूमरॉलॉजीचं करते. ओके. रेके मी शिकते सध्या, त्यामुळे मी त्याची ऍड नाही केली. म्हणजे न्यूमरोलॉजी थ्रू तुम्ही बर्थ चार्ट रिपोर्ट देता, लकी हा. नंबर असेल, हा, मोबाईल नंबरच्या मी मदतीने त्यांना तुम्ही. त्यांना रेकॉर्डिंग करून पाठवते. ओके, परफेक्ट. म्हणजे तुम्ही वन टू वन कन्सल्ट करता लोकांसोबत. हा. ओके. तर म्हणजे आता त्यांनी मला मला एक सांगा. जन्मतारीख पाठवली ना व्हॉट्सअपला, त्यांनी हम्म मला जन्मतारीख पाठवल्यानंतर मी हम्म. ते सगळं, हा, त्यांचा रिपोर्ट काढते आणि मी त्यांना तो व्हॉइस मेसेज करते की व्हॉइस असं मेसेज करता. आणि आपला आता तुम्ही एका बर्थ रिपोर्टसाठी किती चार्जेस घेता? 500 रुपये. 500 रुपये. म्हणजे आणि लोक तुमच्यापर्यंत इझिली, म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला किंवा लोक तुमच्यापर्यंत पोहोचली तर ते इझिली कन्वर्ट होतात, की काय हा. एफर्ट्स घ्यावे लागतात? नाही, सध्या तरी काही नाही. सांगितलं ना की समजा ज्याला गरज आहे, नाही का, बाबा हम्म कोण सांगते आमच्या मुलाचा जन्मतारीख अशी अशी आहे, अभ्यास करत नाही, तर हम्म मग मी हम्म आपलं हम्म. सांगते आणि मग क्रिस्टल मी सुचवते त्यांना. ओके. हा. मग ते त्या आणि लोकांना आपला त्यांना रिझल्ट रिझल्ट कसा, म्हणजे कसं दिसून येतो? लोक तुमच्यासोबत सॅटिस्फाईड आहेत? कसं आहे रिझल्टचं, काय कसं काय आहे? सध्या तरी वाटत नाही सॅटिस्फाईड आहे. मला ओके. वाटतं पीडीएफ रिपोर्ट द्यायला पाहिजे मला. ओके. नाही 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 नाही. ते नाही म्हणत मी. म्हणजे हा. तुम्ही ज्या गोष्टी सांगताय, आता सपोज तुम्ही सांगत असाल की एखादा पॅरेंट तुमच्याकडे आला, त्यांनी कन्सल्ट हा. केले की बाबा आमचा असा असा एक मुलगा आहे, तो अभ्यासामध्ये कमी आहे, किंवा मग तुम्ही त्याचे अनालिसिस हो करून हो, सांगा. ते मी करते. हा. हा, कारण मी प्रिडिक्शन जे आहे त्यांना, ते मॅच होतंय हा का हा, बरोबर? मग मी त्यांना, हो हो, मग मी म्हणजे त्यांना थोडक्यात उपाय पण क्लायंट सांगते, पण क्लायंट सांगते. हो. तुमच्या कामाबद्दल सॅटिस्फाईड आहे. कामामध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट केलं, प्रोफेशनलिझम जर मेंटेन ठेवला, येस येस. तर हा. होऊन जाईल. ओके. हा, बरोबर. आता मॅम मला सांगा की तुम्ही अ, आजपर्यंत डिजिटल मार्केटिंग काय आहे हे तुम्हाला माहिती आहे? म्हणजे डिजिटल मार्केटिंग कशा पद्धतीने वर्क करतं हे माहिती आहे तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे मी हे ओके. शिकण्याआधी फेसबुक सुद्धा वापरत नव्हते. ओके. आणि आता तुम्ही आता फेसबुक पण वरती ऍक्टिव्ह आहात? वापरत तुम्ही पाहिलेला मी नाही. फॉर्म बघितला. हा. मी फॉर्म वाचला, त्याच्यानंतर एक रिपोर्ट तयार केलेला आहे. जस्ट मी आणखीन एक क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक क्वेश्चनिंग करतोय. मग तुम्ही इंस्टाग्राम वगैरे वापरता, रील्स बघता फेसबुक वरती? नाही.
अकाउंट मी बनवले, हम्म, हम्म. तुमच्यासारख्या ठिकाणी मला अकाउंट बनवून दिलेलं. बर, पण त्याच्यावरती काहीच ऍड केलं नाही मला. लोक पण मी जोडलेली नाही. कसं बर. करायचं मला ते त्यातलं आता मग. मी आता मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर करतो की डिजिटल मार्केटिंग काय आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक असं साधन. आपण आता बघतो की आपण आपले मुलं किंवा जेवढे काही लोक आहेत त्या प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, मोबाईल आहे. आणि सगळेजण फेसबुक वापरतात, इंस्टाग्राम वापरतात आणि व्हॉट्सअप वापरतात. मग याच्याच मदतीने आपली जाहिरात अशा लोकांना दाखवायची, म्हणजे आपला व्हिडिओ असेल, आपली पोस्ट असेल की बाबा जयश्री मॅडमचं, तुमच्या फर्मचं नाव काय आहे? सध्या असं नाव काय ठेवलं नाही, फक्त ओके, काही न्यूमरोलॉजी. हरकत नाही, काही हरकत नाही. सपोज तुमचं आपण एक फर्मचं नाव आता कन्सिडर केलं की तुमची जयश्री न्युमरोलॉजी वगैरे असं काहीतरी आपण firm चं नाव कन्सिडर करूयात की तुमची अशी फर्म आहे. तर तिथं तुमची ऍड अशा लोकांना दिसणार की ज्या लोकांना पैशांचा प्रॉब्लेम आहे, ज्या लोकांना हेल्थचा प्रॉब्लेम आहे, ज्या लोकांना त्यांच्या मुलांच्या स्टडीजमध्ये प्रॉब्लेम आहे. तुमच्यापर्यंत लोक कोणते कोणते येतात, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे कोणत्या समस्येची लोक येतात? बरोबर तुम्ही बोलला. मनी प्रॉब्लेम, हेल्थ, वेल्थ प्रॉब्लेम. हेल्थ वेल्थ प्रॉब्लेम. आणखीन कोणते तुमचे कस्टमर आहेत? बिझनेस वाले जे आहेत, म्हणजे ज्या लोकांचा बिझनेस आहे आणि त्यांचा बिझनेस ग्रो होत नाहीये किंवा एखाद्या लेवलवरती पोहोचलेत होऊ आणि त्यांना. शकतं की त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये. ओके. त्यांना नाही, जस्ट हेल्प होऊ जस्ट आपण समजून घेऊयात की डिजिटल मार्केटिंग वर्क कसं करतं, त्याच्यानंतरच ह्या गोष्टी मी तुम्हाला समजू शकतो. तर मग कसं बरोबर. आहे की तुमचे कस्टमर हे पण असू शकतात, जे लोक तुम्हाला जास्ती, आता हे लोक जे आपण बघितले, ज्या लोकांना पैशांचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्या लोकांना हेल्थचा वेल्थचा प्रॉब्लेम आहे किंवा पॅरेंटल इश्यू आहे, ते लोक तुम्हाला येतील, कन्सल्टेशनचे तुमचे 1,000-2,000 रुपये देतील. यापेक्षा जास्त तुम्हाला म्हणजे तुमच्या अर्ध्या तासाच्या कन्सल्टेशनसाठी जास्ती पैसे देणारा कोणी नसेल. बरोबर. म्हणजे तुम्ही अगदी प्रॉपर त्यांची कुंडली बनवून दिली, ते लोशो ग्रीड वगैरे जे काय असतं तुमचं, ते जरी बनवून दिलं तरी 1,000-1,200, जास्तीत जास्त 2,000 पर्यंत लोक प्लस तुम्हाला देतील. प्लस काय आहे माहितीये का, हे जे हम्म, ब्रेसलेट आहे ना, हम्म. हे पण मी सुचवते त्यांना. राईट, ते हे वेगळं अशा प्रकारचे ब्रेसलेट्स. त्याचे वेगळे चार्ज असतात. हो. ओके, बरोबर. तर आता मी तुम्हाला एक सांगतो की आपण अशा लोकांपर्यंत पोहोचता पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचंय की अशा लोकांपर्यंत पोहोचायचंय जे लोकांना हेल्थचा प्रॉब्लेम आहे, वेल्थचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जे लोक आपल्याला इझिली 1,000-500 रुपये एका कन्सल्टेशनसाठी देतील, म्हणजे 1,000 रुपयापासून 2,000 रुपयापर्यंत आपल्याला इझिली देणारे अशा लोकांपर्यंत पोहोचायचं. त्याच्यानंतर आपलं दुसरं जे टार्गेट असेल, आता तुम्ही सिलेक्ट केले की तुम्हाला महिन्याचा इन्कम जो आहे तो 1,00,000 रुपयापर्यंत झाला पाहिजे. म्हणजे सगळं खर्च वगैरे जाऊन तुमचा रेव्हेन्यू जो आहे तो महिन्याला मिनिमम 1,00,000 रुपये तुमच्या हातामध्ये उरले पाहिजे. तर आता हे पूर्ण क्लिअरली जर बोलायला गेलं तर तुमचा बिझनेस मॉडेल पूर्णपणे नवीन आहे. आणखीन तुम्ही असं सांगताय की तुम्ही या गोष्टी आणखीन पण शिकतात, बरोबर? म्हणजे याच्या ऍडव्हान्स लेवल त्याच्यासोबत शिकणं चालते. हा. शिकणं पण सुरू आहे. तर डेफिनेटली तुम्ही महिन्याला 1,00,000 रुपये अचीव्ह करू शकता. म्हणजे पूर्ण तुमचा प्रोसेसचा खर्च जाऊन तुमची सपोज टीम असेल तर त्या टीमचा सगळं खर्च वजा करून तुमच्यापर्यंत 1,00,000 रुपये ऍट द एंड तुमच्या हातात राहणं हे काय जास्त मोठी गोष्ट नाहीये. पण हा टाइम जो आहे तो तुम्ही एकदम इनिशियल लेवलला स्टार्ट केलेला आहे, तर तुम्हाला हे नाही म्हटलं तरी अचीव्ह करता करता 6 महिने आरामात जातील. म्हणजे तुम्ही कोणती जरी डिजिटल मार्केटिंग एजन्सी घेतली किंवा तुम्ही किती जरी परफेक्ट काम केलं तरी पण तुम्हाला महिन्याला जो रेव्हेन्यू 1,00,000 रुपये हवाय ते अचीव्ह करायला 6 महिने आरामात जातील. आता डिजिटल मार्केटिंग असं आहे की आपण आपली जाहिरात, आपला व्हिडिओ असेल, आपली पोस्ट असेल, तर ती पोस्ट जाहिरात इंस्टाग्रामला लावायची, फेसबुकला लावायची. तर ती पोस्ट लावल्यानंतर इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप हे काय करेल, तुमची जाहिरात अशाच लोकांना दाखवेल ज्या लोकांना तुमच्या सर्व्हिसची गरज आहे, ज्या लोकांना ब्रेसलेट्स, म्हणजे जे लोक ब्रेसलेट्स वरती विश्वास ठेवतात, जे लोक न्यूमरोलॉजी अंकशास्त्रावरती विश्वास ठेवतात, जे लोक ते अनलकी आहेत असं समजतात स्वतःला, ज्या लोकांना प्रॉब्लेम आहेत, अशाच लोकांना दिसणार. त्याच्यानंतर हा आपला पहिला फेज झाला. या फेजमध्ये आपण जास्त अर्न करू शकत नाही. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 1,000-500 लोक तुम्हाला देतील, जास्तीत जास्त 2,000 रुपये देतील. आता आपल्याला जर जास्त अर्न करायचं असेल कन्सल्टेशन मध्ये, आता तुमचा प्रायमरी अर्निंगचा जो भाग आहे तो आहे कन्सल्टेशन. तर तुम्हाला जास्तीत जास्त कन्सल्टेशन मधून अर्न करायचं असेल तर आपला टार्गेटेड ऑडियन्स, म्हणजे आपला इच्छित ग्राहक जो असला पाहिजे तो असला पाहिजे बिझनेस ओनर, ज्या लोकांचा बिझनेस आहे मोठ्या लेवलवरती आणि ते लोक बिझनेसमध्ये प्रॉब्लेम फेस करतात, म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू वाढत नाहीये किंवा त्यांच्या कोणते पण प्रोजेक्ट फेल जातात, अशा लोकांपर्यंत आपण पोहोचायचं.
ह्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने. म्हणजे जर तुम्ही आता सपोज असं कन्सिडर करा की तुम्ही पूर्णपणे रेडी आहात, म्हणजे तुमची सर्व्हिस रेडी आहे, तुमच्याकडे एक दोन व्यक्तींचा स्टाफ आहे, तुमच्याकडे पूर्ण ब्रासलेट्स आहे, तुमच्या सगळं 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 बेस्ट सेट आहे, आणि तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे जे ग्राहक येतात ते येतात फक्त आणि फक्त छोटे मोठे 1,000 500 2,000 वाले. जर तुम्ही सगळं रेडी असाल आणि डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करायला लागलात, तर तुमच्याकडे मी असे ग्राहक आणून देऊ शकतो जे लोक तुम्हाला ऍट अ टाइम एकदा कन्सल्टेशनसाठी 5,000 ते 10,000 रुपये इझिली चार्ज करतील. पण इथं एक गोष्ट मॅन्डेटरी आहे की तुमच्या सर्व्हिसमध्ये आणि तुमच्या प्रोडक्टमध्ये तेवढा दम असला पाहिजे, म्हणजे तुम्ही लोकांच्या लाईफमध्ये तेवढं व्हॅल्यू ऍडिशन करू शकता. आता जर करंट सिच्युएशन पाहिली तुमची, तर तुमची स्ट्रेंथ कोणती आहे की तुम्ही न्यूमरोलॉजीमध्ये एक्सपर्ट आहात, आणि ज्या पद्धतीने तुम्ही न्यूमरोलॉजीमध्ये आहात, थोडंफार ऍस्ट्रॉलॉजीचं जरी तुम्ही केलं, ऍस्ट्रॉलॉजीचे एक दोन कोर्सेस जरी केले, तरी तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीमध्ये देखील परफेक्ट होऊन जाल. कारण माझे एक दोन असे पण क्लायंट आहेत ज्यांनी फक्त न्यूमरोलॉजी करत होते, आफ्टर दॅट ते स्केल करत करत त्यांनी ऍस्ट्रॉलॉजी पण चूज केलं. तर मग तुम्ही न्यूमरोलॉजी करताय असं मी कन्सिडर करतो की तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजी पण एक बेसिक लेवलवरती येते. त्याच्यानंतर तुमची आणखीन एक सगळ्यात महत्वाची स्ट्रेंथ कोणती आहे की तुमची जी गरज आहे, तुमचा जो सर्व्हिस आहे ना, त्या सर्व्हिसची गरज प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला. जे लोक हिंदू धर्मातले, जे लोक ह्याच्यावरती बिलीव्ह करतात, लक वरती बिलीव्ह करतात, स्वतःच्या राशींवरती बिलीव्ह करतात, स्वतःच्या या गोष्टींवरती बिलीव्ह करतात ना, ह्या ह्या लोकांमध्ये तुमची डिमांड खूप आहे. म्हणजे ऍस्ट्रोटॉक टॉक ऍप असेल, तिथं लोक जातात, गुरुजींसोबत बोलतात, न्यूमरोलॉजिस्ट सोबत बोलतात, त्यांची पत्रिका शेअर करतात आणि 500,000 रुपये देऊन कन्सल्ट करतात फक्त 5-10 मिनिटांसाठी. आणि तिथून रिझल्ट बिलकुल पण येत नाही. रिझल्ट यायचा असेल तर ते लोक 5,000 रुपये चार्ज करतात, 10,000 रुपये चार्ज करतात, आणि लोक देतात पण. तर तुमच्याकडे एक महत्वाची गोष्ट ही आहे की तुमचं जे हे सर्व्हिस एरिया जो आहे, सर्व्हिस सेक्टर जे आहे, ते खूप जास्त डिमांडिंग आहे. आणि तुम्हाला जर स्केल करायचं असेल जास्तीत जास्त, तर तुम्हाला पर्सनल कन्सल्टेशन द्यावं लागेल प्रत्येकाला. म्हणजे आज कसं आपण दोघं कनेक्ट झालो, ऍज अ बिझनेस ओनर म्हणून तुम्ही आणि ऍज अ एजन्सी ओनर म्हणून मी, तसं तुम्हाला प्रत्येकाला व्हॅल्यू स्वतःहून द्यावी लागणार आहे स्टार्टिंग फेजमध्ये. तर तुमचा आणखीन एक सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कोणती आहे की तुम्हाला तुमच्यामध्ये तुमच्या सर्व्हिस एरियामध्ये ऑनलाईन अर्निंगचं पोटेन्शियल खूप जास्त आहे. म्हणजे हे गरजेचं नाहीये की बाबा तुमच्या ग्राहक तुमच्या ऑफिसलाच आला पाहिजे किंवा तुमच्या दुकानातच आला पाहिजे, तो तुमच्यासोबत ऑनलाईन देखील कन्सल्ट करू शकतो. आणि याच्या मदतीने ऑनलाईन जर कन्सल्ट करू शकतो, तर तुम्ही फक्त तुमच्या शहरात मर्यादित राहणार नाही, फक्त मुंबई पुरतं मर्यादित राहणार नाही, किंवा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहणार नाही. तुम्ही तुमची जाहिरात पूर्ण इंडियामध्ये लावू शकता, इंडियाच्या बाहेर पण लावू शकता. बट आपल्याला स्टार्टिंग फेजला असं बिलकुल पण करायचं नाही. स्टार्टिंगला आपली जाहिरात फक्त आणि फक्त मुंबईमध्ये लावायची 15-20 दिवस. तिथून लोकांचा रिस्पॉन्स कसा येतो हे समजून घ्यायचंय. तिथून लोक सांगतील की तुमच्या तुमच्या सर्व्हिसमध्ये याची पण गरज आहे, त्याची पण गरज आहे. लोक चुका सांगतील आपल्या ऍड मध्ये, किंवा तुमच्या कन्सल्टेशन मध्ये थोडेफार क्युरीज असतील ते सांगतील. आफ्टर दॅट ह्या सगळ्या क्युरीज फुलफिल केल्यानंतर आपण आपली जाहिरात जी आहे ती महाराष्ट्रात लावायची. आणि मग तिथून तुम्हाला महाराष्ट्रात मधले क्लायंट्स येतील. आफ्टर दॅट मग तुमचं जर रेव्हेन्यू चांगला जनरेट व्हायला लागला, तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर देखील काम करू शकता. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची जो चॅलेंज आहे ते असं आहे की तुमच्याकडे कोणती वेबसाईट नाहीये. आता स्टार्टिंगला बिलकुल पण वेबसाईटची गरज नाहीये. पण ऑटोमॅटिक लीड, म्हणजे नवीन लोक तुमच्यापर्यंत बिलकुल पण पोहोचत नाहीत. म्हणजे आतापर्यंत जो तुमचा रेव्हेन्यू आहे, जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात, ती लोक सगळी तुमच्या रेफरल मधले, ते सगळी लोक तुमच्या ओळखीची आहेत. म्हणजे तुम्हाला ओळखतात म्हणून, एक तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून तुमच्याकडे पैसे देतात आणि तुमच्याकडून सर्व्हिस घेतात. म्हणजे अननोन व्यक्ती, जसं तुम्ही आज माझ्यासाठी अननोन होतात मागच्या काही तासांपूर्वी, काही दिवसांपूर्वी, तसं बट तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला, ऍज अ तुम्ही माझी सर्व्हिस पाहिली इंटरनेटवरती किंवा माझे वेबिनार्स पाहिले म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला. तसं तुमच्याकडे नवीन व्यक्ती पोहोचतच नाहीये, मग त्याला तुमच्या गोष्टी दाखवणं तर लांबच राहिलं, पण तो व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये नवीन, ज्याला तुमची गरज आहे. तर ती सिस्टीम नाहीये, ती सिस्टीम आपल्याला बनवावी लागेल. त्याच्यानंतर सोशल मीडियावरती तुम्ही बिलकुल पण नाहीये. म्हणजे आपल्याला फेसबुकवरती पैसे खर्च जरी करायचे नसतील, ठीक आहे, आपण मान्य करू की आपल्याला फेसबुकवरती 1 रुपया पण टाकायचा नाही, आणि आपल्याला जे काही ते सगळं फ्रीमध्येच हवंय. तर तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, एक फेसबुकचं अकाउंट बनवावं लागेल. सॉरी, फेसबुकचं अकाउंट तुमच्या नावाने असलं पाहिजे, आणि तुमच्या बिझनेसच्या नावाने एक फेसबुकचं पेज बनवावं लागेल.
तिथे सगळ्या पोस्ट टाकत राहावे लागतील की तुम्ही अशी अशा प्रकारची सर्व्हिस देता, पर्सनलाइज न्यूमरोलॉजी रिपोर्ट देता, मोबाईल नंबरवरून तुम्ही न्यूमरोलॉजी सांगू शकता, तुम्ही ब्रासलेट सजेस्ट करता, जर तुम्हाला टेन्शन आलंय, डिप्रेशन आलंय तर हे ब्रासलेट यूज करा, जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही अचीव होत नाहीये, तुमचं गोल पूर्ण होत नाहीये, तर तुम्ही माझ्याकडून फ्री कन्सल्टेशन घ्या. मग तो व्यक्ती तुमच्याकडे फ्री कन्सल्टेशन घ्यायला आल्यानंतर त्याला सगळं फ्री मध्ये सांगायचं आणि शेवटी सांगायचं की हे बघ, हे तर तुला करायलाच लागेल. आफ्टर दॅट तुम्हाला जर आणखीन जर ह्याचा रिझल्ट चांगला फास्ट हवा असेल तर तुम्हाला मी एक ब्रासलेट सजेस्ट करते किंवा एक रेमेडी सजेस्ट करते. आतापर्यंत सांगितलं ते फ्री होतं, बट जे मी ब्रेसलेट सजेस्ट करणार त्या ब्रेसलेटची प्राइस सपोज 300 रुपयापासून स्टार्ट होत असेल, मे बी 300 ते मॅक्झिमम तुमचं 1,500 पर्यंत जात असेल, तर त्यांना जी ऑफर तुम्ही फ्री मध्ये दिले, जो अर्धा तास तुम्ही त्याला फ्री मध्ये बोलायला दिलेला ना, तिथून तुम्ही त्याला ब्रेसलेट सजेस्ट करायचं किंवा एखादी रेमेडी सजेस्ट करायची, जी की जिथून तुमचा रेव्हेन्यू होऊ शकतो. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे इथं तुम्हाला कोणाला रुपये द्यायचा नाहीये. जस्ट एक फोटो बनवायचा किंवा एक व्हिडिओ सेल्फी, आपला फोन घ्यायचा, सेल्फीचा व्हिडिओ बनवायचा, तिथं सांगायचं की तुम्हाला नैराश्य येत आहे, तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी होत नाहीयेत, किंवा तुमच्या कोणाकडे पैसे अटकलेले, तर त्याचं कारण हे असू शकतं. आणि जर तुम्हाला आणखीन जास्त याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर तुम्ही काय करा, या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला 15 मिनिटांचं मोफत कन्सल्टेशन मिळेल. मग काय करायचं, 15 मिनिटं त्याच्यासोबत बोलायचं, त्याचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे. प्रॉब्लेम समजून घेतल्यानंतर तो काय करेल की मग त्याचे, जर तुम्ही 15 मिनिटं बोलताय आणि त्याला तुम्ही एंटरटेन करताय की नाही, त्याने एखादा प्रश्न सांगितला की माझ्यासोबत असं होतंय, मग त्याचं उत्तर जर तुम्ही सांगितलं की नाही बाबा, हे असं होतंय कारण त्याचं कारण असं असं आहे, असं जर तुम्ही सांगितलं, तर त्याचे प्रश्न 15 मिनिटात बिलकुल पण संपत नाही. मग तो तुमच्यासोबत आणखी नाही करू शकतो. मग त्याला एक सजेस्ट करायचं की बाबा, 15 मिनिटाचं मी माझं कन्सल्टेशन फ्री आहे, जर तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन झाल्यासारखं वाटलं तर तुम्ही काय करा की माझं 499 599 असे माझे चार्जेस आहेत, अर्ध्या तासांचं व्हिडिओ कॉलवरती आपण कन्सल्टेशन देतो. तर त्या कन्सल्टेशन मध्ये पूर्ण सोल्युशन आम्ही देतो, एक रिपोर्ट देतो. तर ते तुम्ही कन्सल्टेशन घ्या. डेफिनेटली इथं तुमच्याकडे जे लोक 15 मिनिटं बोललेले आहेत आणि जर तुम्ही चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड केली, तर तिथून जेवढे लोक बोलले तुमच्यासोबत, सपोज 100 लोक फ्रीमध्ये 15 मिनिट बोलले असतील, तर त्यातले 50 लोक तुमच्या सोबत पेड कन्सल्टेशन घ्यायला तयार होतात. बट हे कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करतात, त्यांना खरंच काहीतरी ऍक्च्युअल देता, त्यांना खरंच वाटलं पाहिजे की यस तुम्ही काहीतरी देऊ शकता त्यांना, तर आणि तरच हे पॉसिबल होतं. त्याच्यानंतर आता एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, म्हणजे 499 599 वॉट एव्हर जे तुमची कन्सल्टेशनची फी असेल, म्हणजे 50 लोक तुमच्याकडे आले, तर त्या 50 लोकांना जर तुम्ही फ्री तेवढे पैसे घेऊन 500 1000 रुपये घेऊन कन्सल्टेशन दिलं, तर ते कन्सल्टेशन दिल्यानंतर तुम्ही शेवटी ऍट द एंड एखादी रेमेडी पण सजेस्ट करणार, तुम्ही एखादं ब्रासलेट पण सजेस्ट करणार, एखादं क्रिस्टल पण सजेस्ट करणार, एखादं पेंडेंट सजेस्ट करणार, किंवा वॉट एव्हर जे काही तुमचे प्रोडक्ट्स असतील ते तुम्ही सजेस्ट करणार, किंवा तुमच्या घरामध्ये अशी अशी एखादी रेमेडी करून घ्या असं सजेस्ट करणार. बट तिथं अं, तुमच्याकडे आलेले जेवढे लोक आहेत, सपोज आता 50 लोक आहेत, 50 मधले 50 लोक तुमच्याकडून ब्रेसलेट घेणार नाही, तिथून तुमच्याकडे नाही म्हटलं तरी 30% कन्व्हर्जन होतं. म्हणजे नाही म्हटलं तरी एक 15 ते 20 लोक तुमच्याकडून ब्रेसलेट्स घेतील, 15 ते 20 लोक तुमच्याकडून कन्सल्टेशन घेतील. म्हणजे तुमच्याकडे एकदा 100 लोक आले आहेत ना, तर त्या 100 मधले मिनिमम 25 लोक तरी तुमच्याकडून कन्सल्टेशन पण घेतील, ब्रेसलेट पण घेतील, किंवा तुमचे जे काही हे आहे आपलं, काय म्हणू शकतो, रेमेडीज आहेत, ती रेमेडीज पण घेतील. आणि याच्यासाठी तुम्हाला खर्च 1 रुपया पण खर्च नाहीये. जस्ट तुम्हाला काय करायचंय, एक तुमचा स्वतःचा सेल्फी व्हिडिओ बनवायचा आहे, किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग बनवायची, किंवा एखाद्या डिझायनर कडून एखादं पॅम्पलेट बनवून घ्यायचंय, ते स्टेटसला ठेवायचंय आणि ते व्हॉट्सअपला टाकायचंय, ते फेसबुकला टाकायचंय. तुमच्याकडे वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, ज्या ग्रुपवरती आपण मेसेजेस करू शकतो, अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जॉईन करायचं, त्या ग्रुपमध्ये टाकायचं, ब्रॉडकास्ट लिस्ट बनवायची. एकदाच 1000 500 लोकांना, जेवढे सपोज तुमच्याकडे 100 कॉन्टॅक्ट असतील, 200 कॉन्टॅक्ट असतील, 300 500 1000 जेवढे कॉन्टॅक्ट असतील, तर त्या सगळ्या कॉन्टॅक्टला पाठवून द्यायचं. मग इथून काय होईल की तुमच्याकडे नवीन लोक येतील, जे लोक तुम्हाला ओळखतात पण त्यांनी तुमची सर्व्हिस घेतली नाहीये, हे लोक तुमच्या ओळखीचेच आहेत, पण तुमच्यासाठी ते नवीन नाहीयेत, पण तुमच्या बिझनेससाठी ते नवीन आहेत, तर ते लोक तुमची सर्व्हिस घेतील. सर्व्हिस इन द सेन्स, पहिले 15 मिनिटं जरी तुम्ही त्यांच्यासोबत फ्रीमध्ये बोललात ना, तरी नुकसान नाहीये. त्यांनी जे उरलेले 50 लोक होते, ज्यांनी फक्त 15 मिनिटं बोललेत आणि ते पुढचा तुमचा सर्व्हिसचा कॉल पण घेतला नाही आणि रेमेडी किंवा ब्रेसलेट पण घेतलं नाही, नो डेफिनेटली त्यातले निम्मे लोक तुमच्याकडे पुढच्या काही महिन्यामध्येच येतील त्यांचा प्रॉब्लेम घेऊन. बट हे कधी शक्य होईल, ज्यावेळेस
तुमच्या सर्व्हिसमध्ये तेवढी पॉवर असली पाहिजे, तुमच्या सर्व्हिसमध्ये तेवढी आणि तुमच्या प्रोडक्टमध्ये आणि सर्व्हिसमध्ये तेवढी क्वालिटी असली पाहिजे. डेफिनेटली ते लोक तुमच्याकडून सर्व्हिस घेतील. म्हणजे इथं फक्त तुम्हाला जर लॉंग टर्मचा विचार केला, एकदा आलेल्या लीडला जर तुम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणून ठेवलं, तर सपोज हे जे 75 लोक आहेत, म्हणजे 50 लोक आपण बाजूलाच काढून देऊ, सॉरी सगळेच लोक आपण बाजूला काढून ठेवू, फक्त 50 लोक धरू. त्या 50 लोकांसोबत तुमचं बोलणं झालेलं आहे, त्यांना तुम्ही रेमेडी सजेस्ट केली, ब्रासलेट सजेस्ट केलं, तर त्यांना काय करायचं, एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घ्यायचं. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतल्यानंतर तिथं रोज सकाळ संध्याकाळी फ्री मधली माहिती पाठवून द्यायची. म्हणजे तुम्ही असे असे उपाय करा, फ्रीमध्ये टाकून द्यायचं, फ्रीमध्ये, की तुमच्यासोबत सपोज असे असे प्रॉब्लेम येत आहेत, तर तुम्ही हे सोल्युशन वापरा. तुम्हाला XYZ एखादा प्रॉब्लेम येतो, त्याचं सोल्युशन असं असू शकतं. तुमची एखादी ऑफर बनवायची, ती ऑफर त्या ग्रुपमध्ये टाकायची, आणि असेच लोक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तयार करत राहायचे, ऍड करत राहायचे, ऍड करत राहायचे. आता याने काय होईल, ज्यावेळेस तुम्ही ते 50 लोक ऍड करताल, तर त्यावेळेस त्या 50 लोकांमधून तुमच्याकडे 10 लोक नवीन येतील. ती 10 लोक अशी असतील, त्या 50 लोकां थ्रू रेफर झालेले असतील. म्हणजे त्यांनी सांगितलं असेल की जर त्यांना ते कधी, जर त्यांना रिझल्ट आला तर सपोज ते लोक काय करतील की या मॅडमने आम्हाला अशी अशी सर्व्हिस दिली ती, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यांचा हा नंबर आहे, त्यांना तुम्ही कन्सल्ट करा. 50 लोक तुमच्याकडे आलेत ना, तर त्या 50 मधले 50 लोकच तुम्हाला नवीन लोक आणून देणार नाही, पण 50 मधले 10 लोक तर तुम्हाला डेफिनेटली नवीन लोक आणून. तर हे हे एकदम सिंपल आणि बेसिक, इथं तुम्हाला 1 रुपयाचा पण खर्च नाही, ही स्ट्रॅटेजी तुम्ही युज करू शकता. त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज जे आहे ना, ते हेच की तुम्ही लोकल, तुमचे क्लायंट जे आहेत ते लोकल आहेत, आणि तुम्ही रेफरल इन्कम वरती, म्हणजे सॉरी, रेफरल बिझनेस वरती आहात. म्हणजे कोणी सांगितलं तर आलंय, म्हणजे एखादा क्लायंटने मला अप्रोच केलं, किंवा क्लायंटच्या मनावरती काम आहे, तुमच्या मनावरती काम नाही, त्याने दिलं काम तरच करायचं, नाही तर नाही. बट तुमच्याकडे अशी कोणती सिस्टीम नाहीये की त्याचा हा हा प्रॉब्लेम आहे, मग त्यांनी स्वतःहून मला म्हणजे माझ्या बिझनेस मॉडेलनुसार किंवा माझ्या सर्व्हिस सेक्टरनुसार त्यांनी मला काम दिलंच पाहिजे असं नाहीये. दिलं तर तुम्ही करताय, हे हे एक मोठा प्रॉब्लेम आहे. पॅसिव्ह इन्कम नाहीये. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, की प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याला कन्सल्टच करावं लागते. म्हणजे आतापर्यंत जे व्यक्ती येतात ना, तर त्याला त्या व्यक्तीला तुमच्यासोबत बोलावंच लागतंय. म्हणजे तुम्ही काम केलं तरच तुम्हाला पैसे मिळतात. बट आपण असं एक बिझनेस मॉडेल तुमच्या सेक्टरमध्ये बनवू शकतो, तुम्ही काम जरी नाही ना केलं तरी देखील तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत. आता ते काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. आता तुमच्याकडे जे हाय तिकीट क्लायंट नाही, जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की तुम्हाला क्लायंट आता सध्याच्या स्थितीला असेच मिळतील, जे लोक तुम्हाला सुरुवातीला 500 रुपये देतील, 1000 रुपये देतील, जास्तीत जास्त 2000 रुपये देतील. बट आपण इथंच थांबलो तर मग महिन्याला 1 लाख रुपयांचं टार्गेट बिलकुल अचीव करू शकत नाही. मग तुम्हाला दिवस रात्र तेच काम करत राहावं लागेल, आणि मग तुम्ही कुठेतरी जाऊन महिन्याला एक स्टेबल इन्कम जनरेट करू शकता. आता कॉर्पोरेट मधले लोक, जे लोक तुम्हाला चांगली कन्सल्टेशनसाठी फीस देतील, किंवा ऑफलाईन तुमच्या शॉपला, सॉरी, ऑफलाईन तुमच्या ऑफिसला येतील, किंवा ऑफलाईन एखाद्या स्पॉटवरती येऊन तिथं तुमच्याकडून कन्सल्टेशन घेतील, तिथून तुमच्याकडून तुमचे प्रोडक्ट घेतील, सर्व्हिस घेतील. आता त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे, की बिझनेस रेव्हेन्यू आणि स्ट्रॅटेजी, रेव्हेन्यू स्ट्रीम्स काय काय असले पाहिजे. म्हणजे तुमच्याकडून आता जो इन्कम येतोय तो फक्त आणि फक्त कन्सल्टेशन मधूनच येतो असं आपण म्हणू. तर तुमच्याकडे रेव्हेन्यू आणायचे कोणते कोणते ऑप्शन आहेत. वन ऑन वन कन्सल्टेशन, जसं आज आपण एकमेकांसोबत वन ऑन वन कन्सल्टेशन करतोय, सेम तेच तुम्ही कन्सल्टेशन देऊ शकता. पर्सनल कन्सल्टेशन, आता हे जी मी प्राइस टाकलेली आहे, म्हणजे इथं तुम्हाला दिसते 1499 ते 4999, 6000 900, 5999 ते 9999, 2999 ते 6999, 1499 ते 2499, हे जी प्राइजेस टाकलेत, हे मी म्हणजे माझ्या मनाला येईल ते प्राइजेस बिलकुल पण टाकलेले नाहीयेत. मी तुमचे कॉम्पिटिटर बघितलेत, त्यांचे सर्व्हिस चार्जेस बघितलेत, म्हणजे नो डाऊट ते चांगल्या लेवलवरती स्केल झालेले आहेत. बट एक स्टँडर्ड मार्केट जो रेट आहे, मार्केट जे सर्व्हिस प्राइस प्रोव्हाइड करतं, ते मी सर्व्हिस प्राइस या ठिकाणी टाकले. जस्ट तुम्ही तुमच्या लेवलवरती, आता तुम्ही तुमच्या नॉलेजवरती ह्या प्राइस डिफाईन करू शकता. तर पर्सनल न्युमरोलॉजी कन्सल्टेशन असेल, पर्सनल म्हणजे काय की एक वैयक्तिक जीवनातले प्रॉब्लेम आहेत त्याच्याबद्दलचं कन्सल्टेशन करायचं असेल, तर तुम्ही एक 1400 रुपयांपासून ते 5000 रुपयापर्यंत चार्ज करू शकता. बट स्टार्टिंगला तुम्हाला एवढे पैसे कोणीच देणार नाही, जोपर्यंत तुमच्याकडे एक चांगला क्लायंट बेस नसेल तोपर्यंत. तर बिझनेस न्युमरोलॉजी फॉर ऑन्टरप्रिन्युअर्स म्हणजे, सपोज जर तुम्ही असं कॅपेबल असाल
की तुम्ही एखाद्याचा बिझनेस का कमी पडतोय, त्याचं बिझनेसमध्ये काय चुकतंय, म्हणजे न्यूरोलॉजीच्या हिशोबाने काय चुकतंय, त्याच्याकडे एम्प्लॉय का टिकत नाहीयेत, किंवा त्याचा एखादा प्रोजेक्ट का फेल जातोय सतत, किंवा बिझनेस मधले कोणते पण प्रश्न असतील तर ते का होत नाहीयेत, ते का सॉल्व्ह होत नाहीयेत. तर त्याच्याबद्दलचं कन्सल्टेशन जर तुम्ही देत असाल तर तुम्ही मार्केटच्या हिशोबाने जर पाहिलं, हे मी सगळं रिसर्च करून सांगतोय तुम्हाला अमाऊंट, तर मिनिमम जे आहे ते 6,000 रुपये चार्ज करतात, ते मॅक्झिमम 10,000 रुपयापर्यंत जातात. म्हणजे त्यांच्या टीमला, म्हणजे फक्त तुम्हाला त्या एका बिझनेस ओनरला नसतं कन्सल्ट करायचं, त्यांच्या पूर्ण टीमला कन्सल्ट करायचं असतं. त्याच्यानंतर नेम कॉम्पेबिलिटी अनालिसिस, म्हणजे आता सपोज माझं नाव चैतन्य कुलकर्णी आहे आणि माझ्या फर्मचं नाव, माझ्या कंपनीचं नाव टेक मॅनेजर आहे. तर त्याचा अनालिसिस कशा पद्धतीने करतात असेल ना तुमच्या ह्याच्यात, की हो तुमचं नाव तुमच्यासाठी चांगलं आहे की नाही. हो हो हो. त्याचा अनालिसिस तुम्ही करायचे, त्याचे सुद्धा लोक तुम्हाला पैसे देणार. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की आता आपण बघतो की वेगवेगळ्या हिरोईनचे किंवा ऍक्ट्रेसचे नावांमध्ये AA, RRR वगैरे 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 असतं, हो. बरोबर. ते लोकांना त्यांना पण न्यूमरोलॉजिस्टने सजेस्ट केलेलं असतं की तुम्ही असं यूज करा. तर सपोज आता एखाद्याचं नाव आहे, एखादी कंपनी आहे, सपोज टेक मॅनेजरच आहे, आणि आता आता माझ्याकडे चांगला माझा क्लायंट बेस चांगला आहे. सपोज माझ्याकडे 250 आतापर्यंत माझे कन्सल्ट क्लायंट झाले आहेत, 250 लोकांना मी आतापर्यंत कन्सल्ट केलेले, आणि माझ्याकडे नाही म्हटलं तरी एक 100 ते 150 विद्यार्थी आहेत. आता एवढ्या लोकांमध्ये जर माझं नाव चांगलं झालेलं आहे, तर मी टेक मॅनेजर नाव हे बदलणार नाही. मग मी काय करणार, एखाद्याला पर्याय शोधणार की बाबा कोण मला सजेस्ट करू शकतो का, की न्यूमरोलॉजीच्या थ्रू मी माझा बिझनेस जर माझ्या नावामुळेच अडतोय आणि मला नाव पण बदलायचं नाहीये, तर मग मी तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचणार, मग तुम्ही मला कन्सल्ट करणार. तर त्याचे मार्केटचे जे प्राइजेस आहेत ते 3,000 पासून ते 7,000 रुपये पर्यंत चार्ज करतात. आणि आफ्टर दॅट या सेशन नंतर देखील तुम्ही रिसर्च करा थोडं, मे बी तुम्हाला हे माहिती असेल, तुम्हाला सांगायची पण काय आवश्यकता नाही, एवढे लोक घेतात. त्याच्यानंतर सिम्पल बेसिक व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल कन्सल्टेशन पण असतंय. त्याचे तुम्हाला लोक नाही म्हटलं तरी 1,500 पासून 2,500 रुपये पर्यंत देतात. आता हा जो पार्ट झाला, हा झाला वन ऑन वन कन्सल्टेशन. म्हणजे इथं तुम्हाला लोकांसमोर येणं म्हणजे येणंच आहे, म्हणजे त्यांना तुमचा फेस दाखवणंच आहे, तरच तुम्हाला, म्हणजे काम केलं तरच तुम्हाला पैसे मिळतील. बट आपल्याकडे एक असा प्लॅटफॉर्म आहे, एक अशी गोष्ट आहे जिथं तुम्ही एकदाच काम करायचंय, आणि एकदा काम केल्यानंतर तुम्हाला रेव्हेन्यू काय मिळत राहणार आहे, तर ते आहे डिजिटल प्रोडक्ट आणि ऑनलाईन एज्युकेशन. आता हे काय, डिजिटल प्रोडक्ट आणि ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे काय, तर तुम्ही काय करू शकता, सेल्फ प्रिपेर्ड न्यूमरोलॉजी कोर्स. म्हणजे सपोज एखाद्याला जर तुम्ही आता तेवढं, राईट नाव मी असं कन्सिडर करतो की तुम्ही फुल्ली तयार झालेले न्यूमरोलॉजिस्ट आहात, म्हणजे तुम्ही एक 6 महिने प्रॅक्टिस केलेले असं कन्सिडर करून हा रिपोर्ट बनवलेला आहे मी. कारण जर तुम्हाला बिझनेस करायचा म्हटलं तर तुम्हाला तेवढी तरी लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्युएशन करणं मस्ट आहे. तर तुम्ही काय करायचं, एक 30 व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, 30 ते 40 व्हिडिओ रेकॉर्ड करायचे. त्या 30 ते 40 व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये अशी व्हॅल्यू ऍड करायची, म्हणजे लोकांच्या पर्सनल लाईफ मधले क्वेश्चन्स ऍड करायचे आणि त्याचं सोल्युशन ऍड करायचं. पर्सनल असे 30-40 व्हिडिओ ऍड करायचे, जवळजवळ 15 ते 20 मिनिटांचे, आणि एक कोर्स बनवायचा. आणि त्या कोर्सची प्राइस नाही म्हटलं तरी, जर तुम्ही ह्याला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं, म्हणजे एक प्रॉपर छोटीशी वेबसाईट बनवली, त्या वेबसाईटवरती टाकलं, आणि हे मी थोडस तुमचे फ्युचर प्लॅन सांगतो. राईट नाव हे तुम्ही करायचंच आहे असं कन्सिडर करू नका, बट हे डेफिनेटली तुम्हाला करायला लागेल जर तुम्हाला एक लॉंग टर्म चांगला महिन्याला इन्कम अर्न करायचं असेल तर. तर तुम्ही काय करायचं, कोर्सेस बनवायचे, छोटे छोटे कोर्सेस बनवायचे, त्याला 500-1,000 रुपयांमध्ये विकायचं सुरुवातीच्या काळात. जेव्हा तुमच्याकडे चांगला स्टुडंट बेस तयार होईल, त्यावेळेस तोच कोर्सचा एकत्र बंडल बनवायचा, आणि ते कोर्स तुम्ही आरामात इझिली 5 ते 10 हजार रुपयांना इझिली विकू शकता. ते कसे विकायचे, काय विकायचे, ते पुढे ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी तुम्हाला कन्सल्ट करेल. त्याच्यानंतर मंथली मेंबरशिप आणि कोचिंग. म्हणजे तुम्ही एक पाहिलं असेल, हे कधी शक्य आहे माहिती का, हे जे मी सांगतोय आत्ताच, हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही लोकांना रिझल्ट द्याल. ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट दिला ना, डेफिनेटली लोक तुमच्यावरती, तुम्ही म्हणाल तेवढे तुम्हाला पैसे द्यायला तयार होतील. आता मंथली मेंबरशिप आणि कोचिंग प्रोग्राम मध्ये काय आहे, की तुम्ही लोकांना एक पर मंथ एक फी चार्ज करू शकता. म्हणजे मोबाईलला आपण रिचार्ज कशा पद्धतीने करतो, महिन्याला 300 रुपयाचा, 500 रुपयाचा आपण रिचार्ज केला तरच आपल्याला मोबाईल वापरायला मिळतो, इंटरनेट वापरायला मिळतं. तसं तुम्ही काय करायचं, एक मेंबरशिप प्लॅन बनवायचा, ज्या प्लॅन मध्ये तुम्ही लोकांना
प्रत्येक आठवड्यामध्ये काहीतरी नवीन वेगळी गोष्ट ऑफर करताय, नवीन गोष्ट समजवताय, नवीन गोष्ट शिकवताय, आणि सपोज तुमचे प्रोडक्ट्स असतील तर त्या प्रोडक्ट्स वरती डिस्काउंट देत आहे. आता हे खूप हा जो प्लॅन आहे ना, हा एक ते दीड वर्षानंतरचा आहे, बट मी तुम्हाला शेअर करून ठेवतोय, कारण माझं कामच आहे ते, त्याच्यासाठीच तुम्ही माझ्यापर्यंत हे केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सक्लुझिव्ह व्हॉट्सअप लर्निंग ग्रुप, म्हणजे आता तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये आलेले आहेत, तर हा फ्री वेबिनारचा ग्रुप होता. परंतु माझे पेड वेबिनार पण असतात, जे जे 3 तासांचे असतात, जिथे लोक 3 तास डिजिटल मार्केटिंग शिकायला येतात. ज्या लोकांना डिजिटल मार्केटिंग काय आहे त्याच लोकांना मी घेतो, ज्यांना डिजिटल मार्केटिंगचा बेस पूर्ण माहिती आहे. तसंच न्यूमरोलॉजी काय आहे, न्यूमरोलॉजीचा बेस वरून ज्या लोकांना जे लोक तुम्हाला तुमच्या वेबिनारसाठी पैसे पे करू शकतात, जे लोक तुमच्या सर्व्हिससाठी एक बेसिक अमाऊंट पे करू शकतात, त्या लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा, आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या लोकांना घ्यायचं आणि डेली इन्फॉर्मेशन शेअर करत राहायची. आता इथं तुम्हाला आता ह्या ह्या सेकंड नंबर प्लॅन मध्ये तुम्हाला तुम्हाला एकट्याला काम करून बिलकुल पण जमणार नाही. इथं तुमची एक दोन ते तीन लोक, मिनिमम 1 ते 2 लोकांची टीम असली पाहिजे, जे लोक तुमचे व्हॉट्सअपचे मेसेजेस बनवतील, जे लोक तुमचे कंटेंट बनवतील आणि ते मेसेजेस बनवून तुमच्या ग्रुपवरती पाठवतील, जे लोक पुस्तकांमधून माहिती शोधतील किंवा तुम्हाला विचारून माहिती बनवतील, लोकांना शेअर करत राहतील. अशा पद्धतीने तुम्हाला वर्कफ्लो बनवावं लागेल. त्याच्यानंतर हे जे आता आहे पर्सनलाइज न्यूमरोलॉजी आणि न्यूमरोलॉजी रिपोर्ट्स आणि ई बुक, आता हे तुम्ही राईट नाव करू शकता, म्हणजे अगदी आजपासून देखील करू शकता. सपोज आज जरी तुमच्याकडे कोणी आलं तर त्याला तुम्ही कन्सल्ट करायचं. कन्सल्टेशनची बाबा माझी 500 रुपये फी आहे, आणि ह्याचा रिपोर्ट पाहिजे असेल, याचं सोल्युशन जर तुम्हाला लिहून पाहिजे असेल किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल किंवा वॉट एव्हर फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तुमच्याकडे हे म्हणून, तर त्याच्यासाठी आमचा पर्सनलाइज न्यूमरोलॉजी रिपोर्ट आहे. एक छोटंसं सॉफ्टवेअर असतं, ते सॉफ्टवेअर घ्यायचं, किंवा जर तुमच्याकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने एज्युकेशन असेल तुमच्याकडे, तर तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये टाईप करून देखील बनवू शकता, किंवा लॅपटॉप असेल तर वर्ड फाईलमध्ये देखील बनवू शकता. तर हे रिपोर्ट जर तुम्ही दिले, कन्सल्टेशन सोबत रिपोर्ट जर दिले तुम्ही, तर रिपोर्टचे देखील तुम्ही एक्स्ट्राचे चार्जेस करू शकता. आता ही जी अमाऊंट टाकलेली आहे मी, 1499 ते 3999, हे लोक चार्ज करतात, न्यूमरोलॉजिस्ट चार्ज करतात फक्त एका रिपोर्टचे. त्याच्यानंतर क्रिस्टल हिलिंग यंत्र वगैरे ह्या गोष्टी सेल करून देखील तुम्ही हे करू शकता. म्हणजे एकदा तुमच्याकडे व्यक्ती कन्सल्टेशनसाठी आला तर त्याला मोकळा सोडायचं नाहीये, फक्त कन्सल्ट करून सोडायचं नाही, तर त्याला आपले प्रोडक्ट पण विकायचे. तर प्रोडक्ट कोणते कोणते असू शकतात तुमचे? प्रोडक्ट असू शकतात क्रिस्टल हिलिंगचे यंत्र वगैरे प्रोडक्ट असू शकतात, किंवा कस्टमाइज न्यूमरोलॉजी ज्वेलरी पण असते बघा, की ते अंगठी असते किंवा गळ्यामध्ये ते लॉकेट असतं, की तुमच्या कुंडलीमध्ये कोणता तरी नंबर कमी आहे, मग तो नंबर कमी आहे म्हणून तो नंबर तुमच्या वॉलेटमध्ये असला पाहिजे किंवा तुमच्या गळ्यामध्ये असला पाहिजे की तुमच्या आसपास असला पाहिजे, असं काहीतरी टर्म आहे ना तुमच्या न्यूमरोलॉजीमध्ये? आहे. हा. तर मग तुम्ही ते कस्टमाइज प्रोडक्ट बनवू शकता, ज्वेलरी बनवू शकता, जेणेकरून लोक ती ज्वेलरी घेतील. आता इथं इथं तुम्हाला पूर्ण मैदान मोकळं आहे, इथं तुम्ही हवं तेवढं तुमच्या मनाने जेवढं हवं तेवढं चार्ज करू शकता. आता इथं मी 12,999 किंमत टाकली आहे. तुम्ही म्हणाल की 12,999 मध्ये माझ्याकडून कोण ज्वेलरी घेणार किंवा कोण एक ब्रेसलेट घेईल किंवा कोण गळ्यातलं लॉकेट घेईल किंवा पेंडंट घेईल? तर इथं जे लोक आहेत, जे लोक ज्वेलरी घ्यायला तयार होतील, हे लोक गोल्ड मधले ज्वेलरी घ्यायला तयार होणार, आणि हे जे कस्टमर असणार आहेत हे तुमचे हाय तिकीट कस्टमर असणार आहेत, जे लोक बिझनेसमॅन आहेत, जे लोक तुम्हाला एकदम प्रीमियम प्राइस देणार आहेत. पण हे कधी शक्य होईल? ज्यावेळेस तुम्ही पूर्ण बेस तुमचा तयार कराल. त्याच्यानंतर नेम प्लेट्स वगैरे पण असतात. आणि तिसरा आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा अर्निंगचा ऑप्शन जो आहे तो वर्कशॉप आणि इव्हेंट्स. आता वर्कशॉप आणि इव्हेंट्स म्हणजे काय? लाईव्ह वेबिनार घेऊ शकता तुम्ही, एखाद्या ग्रुपला कोचिंग करू शकता. तर सपोज एखादी संस्था आहे आणि त्या संस्थेला तुम्हाला कन्सल्ट करायचंय, म्हणजे 25 ते 30 लोकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला तुम्हाला काय करायचंय? कन्सल्ट करायचंय. तर त्या एकदम एकाच कन्सल्टेशनचं, तुमच्या 1 तासाचं सेशनचे ऑफलाईन सेशन जर असेल तर तुम्ही 4-5 हजार रुपये चार्ज करू शकता इझिली स्टार्टिंगला सुद्धा. म्हणजे सपोज आता तुम्ही मुंबईमध्ये आहात, तर पुण्यामधला एखादा ग्रुप आहे 25 ते 30 लोकांचा, आणि त्या एखादा कार्यक्रम आहे, सपोज एखादा सामाजिक कार्यक्रम आहे, आणि तिथे 25 ते 30 लोकांचा ग्रुप आहे,
आणि त्या ग्रुपला जर तुम्हाला पुण्यात येऊन कन्सल्ट करायचं असेल किंवा त्यांना पर्सनल कन्सल्टेशन द्यायचं असेल एकाच ग्रुपला एका तासासाठी, तर तुम्ही एका तासासाठी इझिली 4 ते 5 हजार रुपये चार्ज करू शकता. आणि तेच कन्सल्टेशन एखाद्या ग्रुपला द्यायचं असेल म्हणजे, आता सपोज मी तुमच्याकडून कन्सल्टेशनचे XYZ अमाऊंट चार्ज केली, याच जागी जर तुमची टीम असती तर मी काय केलं असतं, ते कन्सल्टेशनचे प्राइसेस वाढवले असते. सेम तुमच्या केसमध्ये देखील असंच आहे. त्याच्यानंतर एक तुम्ही रिपोर्ट बनवू शकता. म्हणजे सपोज एखादा व्यक्ती तुमच्याकडे आलाय, तो तुमचा कस्टमर झाला, तो तुमचा क्लायंट झाला, तर त्याला तुम्ही अॅन्युअल न्युमरोलॉजी ट्रीटमेंट्स, रिपोर्ट्स आणि टूर्स ऑफर करू शकता. आता हे बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल की जस्ट एक नंबर दाखवण्यासाठी मी हे ऍड केलेलं बिलकुल पण नाहीये. हे कधी शक्य आहे, जर तू ह्या वरती सांगितलेल्या गोष्टी करत आला ना, तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिक शक्य आहे. म्हणजे आता इथे काय आहे की न्यूमरोलॉजीचे टूर्स वगैरे पण आहेत. एक कंपनी, मी सेशन झाल्यानंतर तुम्हाला पाठवतो, ते न्यूमरोलॉजीचे काम करतात. तर ते लोक काय करतात की मोठ्या मोठ्या कंपनीचे लोकांना प्रत्येकाचे न्यूमरोलॉजी अनालिसिस देतात आणि त्यांना एका टूर वरती पण घेऊन जातात. त्या टूर वरती ते लोक न्यूमरोलॉजी काय आहे हे शिकवतात, न्यूमरोलॉजीचं न्यूमरोलॉजीच्या मागचं सायन्स शिकवतात आणि ऍस्ट्रोलॉजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात. तर ते लोक जिथे तुम्हाला एवढी स्क्रीनवरती जी प्राइस दिसते ती प्राइस देखील देतात. आणि आणखीन एक यामध्ये तुम्हाला एक अर्निंगचा आणखीन एक मोठा स्कोप असा असू शकतो की वर्षाचे एकदम तुम्ही एक एक बेसिक अमाऊंट चार्ज करायची 5 ते 10 हजार रुपये. एखादा व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे, तर त्या व्यक्तीकडून सपोज आता मी तुमच्याकडे आलोय, तुमचा क्लायंट झालो, की सपोज मी 15 मिनिटांचं तुमचं कन्सल्टेशन कॉल घेतला आणि मग तुम्ही मला रेमेडी सजेस्ट केली, रत्न सजेस्ट केले, मी सगळे वापरले, मला रिझल्ट आला तुमचा, मी पुन्हा तुमच्याकडे कॉल केले की मॅम तुम्ही सांगितलं म्हणून मी त्या गोष्टी केल्या, मला रिझल्ट आला. मग आता तुम्ही काय ऑफर करायचं, तुम्ही एक गोष्ट ऑफर करायची की आपल्याकडे आणखीन एक प्लॅन आहे. त्या प्लॅन मध्ये आपण काय करतो की 12 महिन्यांचं, म्हणजे आता 2025 सुरू आहे, तर 12 महिन्यांचं प्रत्येक महिन्याचं न्यूमरोलॉजीचं रिपोर्ट आम्ही तुम्हाला देणार. प्रत्येक रिपोर्ट, त्या रिपोर्टमध्ये प्रत्येक महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी तुम्ही काय करायचं, कशा पद्धतीने करायचंय, तुम्ही कोणत्या गोष्टी टाळायच्यात, कोणत्या गोष्टी करायच्यात, या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि ह्याचा आम्ही तुम्हाला रिपोर्ट देऊ. त्याचे एकदम तुम्हाला प्रत्येक महिन्याला फीस द्यायची नाहीये. तुम्हाला काय करायचं, फक्त वर्षाची फीस आमची सपोज 4 हजार 5 हजार रुपये, तर एवढी फीस एकदाच फीस द्यायची आहे तुम्ही आम्हाला. आणि आम्ही वर्षभर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमचा रिपोर्ट पाठवू. आता हा रिपोर्ट तुम्ही बनवणार कसं, एक सॉफ्टवेअर आहेत, असे खूप सारे सॉफ्टवेअर आहेत. बट एक ऍस्ट्रो, गेस मी तुम्हाला त्याचं नाव पण सांगेल. तर एक ते सॉफ्टवेअर आहे. तर त्या सॉफ्टवेअरमध्ये जस्ट तुमची डेट ऑफ बर्थ, लकी नंबर वगैरे सगळ्या गोष्टी टाकल्या, लो शो ग्रेड वगैरे जे तुमचं असतं, त्या गोष्टी टाकल्यानंतर तुम्हाला एका वर्षाचा एक डिटेल्ड रिपोर्ट मिळतो. तर तोच रिपोर्ट तुम्हाला ॲज फॉरवर्ड करायचा असतो. जस्ट त्यावरती थोडंसं स्टडी करून तुम्हाला फॉरवर्ड करायचा असतो. आणि मी पुन्हा सारखं सारखं तेच सांगतोय की तुम्हाला हाय तिकीट क्लायंट हवेत, म्हणजे जे लोक तुम्हाला जास्तीत जास्त पैसे देणारे, पैसे देतील असे लोक हवेत. तर ते लोक आहेत कॉर्पोरेट मधले आणि बिझनेस ओनर. ते लोक तुम्हाला VIP तुमच्याकडून कन्सल्टेशन घेतील. त्याच्यानंतर सेलिब्रिटी लोक तुमच्याकडून कन्सल्टेशन घेतील. बट सेलिब्रिटी लोक किंवा VIP लोक तुमच्याकडून कन्सल्टेशन कधी घेतील, ज्यावेळेस तुमचं नाव असेल. मला सांगा, जर तुम्हाला आता इथपर्यंत जे ज्या गोष्टी सांगितल्यात एकदम वरपासून, एकदम बेसिक गोष्टीपासून, म्हणजे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यापासून ते आता आपण काय आहे की वर्षाचं न्युमरोलॉजीचं रिपोर्ट देण्यापर्यंत आलो. एवढ्या आतापर्यंत जेवढ्या गोष्टी सांगितल्या, एवढ्या सगळ्या जर गोष्टी केल्या आणि तुमचं नाव झालं, लोक तुम्हाला ओळखायला लागली, तुमचा रिझल्ट जर दिसायला लागला, तर मला सांगा, सेलिब्रिटी लोक किंवा VIP लोक, चला सेलिब्रिटी पण सोडून द्या, असे बिझनेस ओनर ज्यांचा महिन्यांचा इन्कम लाखोंमध्ये, टर्न ओव्हर लाखोंमध्ये, ते लोक तुमच्याकडून कन्सल्टेशन घेतील का, जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर? जर तुम्ही एवढं सगळं वरच्या स्टेप स्टेप सगळ्या केल्या तर. हो. आणि ते लोक तुम्हाला स्क्रीनवरती जी अमाऊंट दिसते ती पे करायला तयार होतील का? हो. जर हा, पण हे कधी, जर तर तुम्ही खरंच जेन्युइनली रिझल्ट जेव्हा देत असाल तर. पूर्ण ते तशा पद्धतीने काम करत असते, हा, पूर्ण स्टेप बाय स्टेप जर तुम्ही काम केलं तर. तुम्ही सांगितलं मला. हम्म. तर स्क्रीनवरती जी तुम्हाला व्हॅल्यू दिसतीये ती व्हॅल्यू पे करतील का? सध्या तर सांगणं मला हे इतकं शक्य नाहीये. नाही, मी तुमचं नाही सांगत आहे. सपोज हा, करतील आता ना. हो हा हो. कॉल झाल्यानंतर एक काम करा, हा कॉल झाल्यानंतर युट्यूबला जावा आणि युट्यूबला थोडंफार न्यूमरोलॉजी बद्दल सर्च करा आणि इंस्टाग्राम वापरा. तर इंस्टाग्रामला तुम्हाला न्यूमरोलॉजी रिगार्डिंग खूप सारे हे येतील, ऍड येतील. तर एखाद्या ऍड वरती क्लिक करा. ऍड वरती क्लिक केल्यानंतर तो फॉर्म भरा बरं का. आता मी सांगतो ते तुम्ही डेफिनेटली करून बघा. तो फॉर्म भरा. तर मग फॉर्म भरल्यानंतर लोक तुम्हाला कॉल करतील त्यांच्या टीम मधून.
जस्ट आता हे आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायचं म्हणून. तर तुम्ही काय करा, त्यांचा कॉल आल्यानंतर सांगा की माझी अशी अशी एक कंपनी आहे, माझा महिन्यांचा रेव्हेन्यू एवढा आहे, माझ्याकडे 20-25 लोक काम करतात, माझ्या बिझनेसमध्ये एवढा एवढा प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला कन्सल्टेशन हवंय आणि अशा अशा रिपोर्ट्स हवेत, अशा अशा गोष्टी हवेत. म्हणजे तुमच्या न्यूमरोलॉजीच्या भाषेमध्ये जे जे काय असतं ते सांगायचं. हम्म. डेफिनेटली तुम्हाला जर एवढी प्राइस नाही सांगितली तर डेफिनेटली मी हे करेल. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मी फ्रीमध्ये तुम्हाला करून देईल. त्याच्यानंतर एक सेकंद, आता तुमचं मार्केट अनालिसिस थोडंसं बघूयात आपण. तर तुमची न्यूमरोलॉजीची जी इंडस्ट्री आहे ही आपल्या पूर्ण इंडियामध्ये, म्हणजे न्यूमरोलॉजी आणि ऍस्ट्रोलॉजी दोन्ही एकत्र करून सांगतो, तर ती इंडस्ट्री जवळजवळ 5,000 करोडची आहे. म्हणजे 5,000 करोड एवढी मोठी इंडस्ट्री, ही खूप मोठी इंडस्ट्री झाली. आपल्याला महिन्याला फक्त 1 लाख रुपये कमवायचे, आणि ही इंडस्ट्री जी आहे ती 5,000 करोडची आहे. तुम्ही हे सेशन झाल्यानंतर गुगलला पण सर्च करा की ऍस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजी मार्केट इन इंडिया. डेफिनेटली तुम्हाला एवढा अमाऊंट दाखवेल किंवा यापेक्षा जास्त देखील दाखवेल. तर इंडियामध्ये ऍस्ट्रोलॉजरची आणि न्यूमरोलॉजरची डिजिटल प्लॅटफॉर्मवरती म्हणजे सोशल मीडियावरती जी आहे ती व्हॅल्यू वाढत चाललेली, डिमांड वाढत चाललेली आहे. मग आता तुम्ही काय करू शकता याच्यावरती? जर एवढी मोठी लोक आहेत, एवढं मोठं मार्केट आहे, एवढं मोठं, प्रत्येकालाच वाटतं की माझं पर्सनल कन्सल्टेशन हवंय, तर तुम्ही काय करायचं, एक युट्यूब चॅनल बनवा. आता एक मी फ्री ऑफ कॉस्ट गोष्ट सांगतो तुम्हाला. बोलू का जरा? हा. युट्यूब चॅनेल एक आहे माझा, पण हम्म, स्वामी समर्थ आहे फक्त. हम्म. मोनोटाईज पण झालाय, पण मी त्याच्यावरती म्हणजे मी ते केलं होतं 8 महिने वर्ष झाला, चालू आहे ओके. सध्या. आता हा, सबस्क्रायबर किती आहे त्याच्यावरती? 1,000 होऊन गेले आता. अरे म्हणजे वा, मोनोटाईज ग्रेट. झालाय चॅनेल. हा, मोनाटाईज पण झालेला आहे. काय, हा मोनोटाईज झालेला आहे, पण तो कसला आहे, तो म्हणजे असे स्लो, कारण त्यावेळी मी हे शिकले नव्हते ना. अच्छा. म्हणजे त्याच्यामुळे मला म्हणजे म्हणजे एक गोष्ट तुम्हाला एवढी कळाली की तुम्ही चॅनल, म्हणजे तुमच्याकडे नॉलेज काही नसताना, सॉरी माझं म्हणणं हा, तसं नाहीये, बट न्यूमरोलॉजीचं बरोबर नॉलेज काही बरोबर. नसताना किंवा कोणतं नॉलेज नसताना जर तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकताय, हा, तर आता तुमच्याकडे फक्त नॉलेज आहे. बघून तर बघून तुम्ही फक्त एक काम करू करा, शकतो. आता एक काम करा, एक युट्यूब चॅनल उघडा नवीन. एक तुमच्या फर्मला नाव, वेळ घ्या थोडासा, एक नाव चांगलं शोधा, नावाचा लोगो बनवा, तर नावाची एक टॅगलाईन ठेवा, आणि एक युट्यूब चॅनल बनवा, इंस्टाग्राम अकाउंट बनवा आणि फेसबुकचं पेज बनवा. आता मी जे सांगतो हे बिलकुल फ्री आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर एक 6 महिने जरी तुम्ही काम केलं फ्री ऑफ कॉस्ट, तरी तुम्हाला महिन्यात एक 25 ते 30 लोक फ्री ऑफ कॉस्ट तुमच्याकडे येतील. हे जर तुम्ही केलं तर. आता इथं काय करायचं, एक युट्यूब चॅनल बनवा, त्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये सांगायच्या. आता त्या गोष्टी तुम्हाला कशा मिळतील, मी 1-2 चॅनल पाठवेल तुम्हाला. तर ते लोक काय करतात, तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या मोबाईल नंबरमध्ये हा आकडा असेल तर तुमचं कर्ज फिटणारच नाही, किंवा तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटमध्ये जर हा आकडा असेल तर तुमचा मित्र तुम्हाला शेवटपर्यंत साथच देणार नाही. तुमच्या फ्लॅट नंबर जर हा असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये वाद होत राहतील. असे खूप सारे लोकांना फसवून, ऍक्च्युली ते फसवत नाहीत, बट लोकांचं अटेन्शन ग्रॅब करतात. हा, नाही तर काही आपण काय नंबर करायचं, असे ते वापरले म्हणजे नाही का, म्हणजे काही तुम्हाला आहे एक आयडिया आली असेल की मी व्हिडिओ कशा पद्धतीने बनवायचे म्हणतोय. तर ते तसे व्हिडिओ बनवायचे. ते व्हिडिओ बनवल्यानंतर, आवाज आवाज उस- उत्सुकता निर्माण उत्सुकता करायची त्या निर्माण गोष्टीमध्ये. करणारे व्हिडिओ हा, बनवायचे. आणि मग तिथं काय करायचं की तुम्ही लोकांना व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओमध्ये तुमचा नंबर टाकायचा, जेणेकरून लोक तुमच्यासोबत फ्री कन्सल्टेशन कॉल बुक करतील. आता मला सांगा, तुमच्या युट्यूब व्हिडिओला व्ह्यूज किती येतात? 1,000 सबस्क्रायबरची चॅनल नाही म्हटलं तरी, एखादा व्हिडिओ तुम्ही जर टाकला असेल तर महिन्यात दोन तरी तुम्हाला, दोन महिन्याभरात पर्यंत तरी, जात. हा, म्हणजे पैसे मला जास्त मिळत नाहीत अजून पैशाचा विषय सोडून द्या, करण्यासाठी पण. पैशाचा विषय हा, पैशाचा विषय कन्सिडर करू नका. हा, व्ह्यूज किती येतात, किती लोक बघतात? 2,000 पर्यंत जातो, दोन चांगला असेल हजार तर पर्यंत 4,000 गेला. 2,000 पर्यंत लोक जातात. आता मला सांगा, हा, जर तुम्ही एक चार असा चार व्हिडिओ, हजार पर्यंत गेलाय. हो, बरोबर, मला एक आता सांगा, जर एखादा तुम्ही असा व्हिडिओ बनवला की तुमच्या मोबाईल नंबरमध्ये हा, सॉरी, तुमच्या फ्लॅट नंबरमध्ये जर हा आकडा असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये वाद होतील, असा व्हिडिओ बनवून तुम्ही टाकला आणि तिथं 2,000 लोकांनी बघितला, आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं सांगितलं की याचे जर तुम्हाला उपाय हवे असतील तर माझ्या या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, मी तुम्हाला फ्रीमध्ये कन्सल्टेशन देईल.
तर त्या 2,000 मधले नाही म्हटलं तरी एक 50 लोक तुम्हाला कॉल करतील. हो. 50 लोक जर तुम्हाला कॉल करतील तर 50 मधले 25 लोक तुमच्याकडून पेड कन्सल्टेशन घेतील. 25 मधले नाही म्हटलं तरी 3 ते 4 लोक तुमच्याकडून हे करतील, ब्रेसलेट असेल, रेमेडीज असेल ते घेतील. इथे तुम्हाला खर्च काय आहे? झिरो खर्च, एकही रुपये तुम्हाला आज खर्च नाहीये. काय आणि आणखीन जर तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा जर चांगला हवा असेल तर व्हिडिओ बनवत राहायचे. आठवड्याला एक व्हिडिओ बनवला, आठवड्याला 1 ते 2 व्हिडिओ गेलेच पाहिजे युट्यूब चॅनलवरती. युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही काय करायचं की एक व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा आणि सांगायचं की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा. तिथं आम्ही फ्रीमध्ये फ्रीमध्ये उपाय सांगत असतो, फ्रीमध्ये गोष्टी तुम्हाला पाठवत असतो. तर नाही म्हटलं तरी 2,000 लोकांमधले 200 तेच लोक तेच तुमच्या व्हॉट्सअप मला ग्रुपमध्ये नेमकं येतील. तेच मला नेमकं कळत नाही. माझा तोच प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही जे बोललात ना, लिंक टाक, लिंक हे करा ते करा, हम्म. त्याच्यातच गडबड होते माझी. म्हणजे मला म्हणजे समजत नाही मला ते. लिंक म्हणजे युट्यूबची लिंक, अच्छा ते आपल्या चॅनलची लिंक बोलतात. चॅनलची नाही, व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक असते. तर तो युट्यूबमध्ये काय एक ऑप्शन असतो की डिस्क्रिप्शन ते म्हणून नाही असतं. जर एखादा तुम्ही व्हिडिओ अपलोड म्हणजे केला तर त्या व्हिडिओ मधून लोक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण येऊ शकतात. आणि ते पण फ्रीमध्ये, 1 रुपया पण कुणाला द्यायची गरज नसते. जर तुमच्या व्हिडिओला 2,000 व्ह्यूज येत असतील तर नाही म्हटलं तरी 100 ते 200 लोक तुमच्या बनवायला व्हॉट्सअप लागेल ना. ग्रुपमध्ये येतात. हा, काय म्हणताय? ग्रुप बनवायला लागेल नाही का? ग्रुप बनवायला लागेल, हो. त्याच्यानंतर सेम अशाच मग कसं गोष्टी तुम्हाला आपण करायच्यात. बनवतो हा, हा, आता हे झालं पूर्णपणे ऑर्गेनिक, म्हणजे इथं तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही. आणि तुम्ही एवढं एवढं जरी केलं ना तरी महिन्याला रेव्हेन्यू जो आहे तो 25 ते 30 हजारापर्यंत कराल. तुमच्या हातामध्ये प्रॉफिट जे राहील ते 5 ते 10 हजार रुपये प्रॉफिट राहील. आणि हे सगळं करत करत तुम्हाला जर चांगल्या इन्कम करायचं असेल तर 5-6 महिन्यांचा टाइम तर आरामात जाईल. बट जर तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी फास्ट करायच्या असतील, म्हणजे 4 पैसे बाहेर द्यावे लागले तरी चालतील, फेसबुकला द्यावे लागले तरी चालतील, व्हॉट्सअपला द्यावे लागले, इंस्टाग्रामला द्यावे लागले तरी चालतील, पण डायरेक्ट लोक माझ्यापर्यंत आली पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करतं, डिजिटल मार्केटिंग वापरलं जातं. तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? पेड ऍड्स. म्हणजे फेसबुकला पैसे देऊन आपली जाहिरात रन करायची. म्हणजे एक व्हिडिओ आपला, तर तो व्हिडिओ फेसबुकला द्यायचा, इंस्टाग्रामला द्यायचा. तर तो व्हिडिओ काय करेल, अशा लोकांपर्यंत पोहोचेल ज्या लोकांना खरंच तुमच्या सर्व्हिसची गरज आहे. म्हणजे तुमची व्हिडिओ आलतू फालतू लोकांना दिसणार नाही. मी जो तुम्हाला फॉर्म मध्ये वयोगट विचारला तर त्याच वयोगटातल्या लोकांना दिसेल. म्हणजे एकदम ज्यांना गरज आहे ना त्यांना दिसणार, आलतू फालतू लोकांना दिसणार नाही. म्हणून तिथून लोक काय करतील, तुमचा फॉर्म भरतील आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतील किंवा तुम्हाला कॉल करतील. मग कॉल आल्यानंतर जी मी प्रोसेस यापूर्वी सांगितली तीच प्रोसेस पूर्ण करायची आहे अशी. तर इथं काय असतं की आपण फेसबुकला पैसे देतो, एक दिवसाचे 100, 200, 300, 400, 500 जेवढी काय अमाऊंट असेल ती आपण फेसबुकला देतो. आणि फेसबुक काय करतो, तुमची जाहिरात अशा लोकांपर्यंत पोहोचवतो ज्यांना खरोखर तुमच्या सर्व्हिसची गरज आहे, ज्यांना खरोखर तुमच्या बिझनेसची गरज आहे, किंवा ज्यांना खरोखर तुमच्या प्रोडक्टची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल की फेसबुक कसं काय त्याच लोकांना जाहिरात दाखवेल. तर तुम्ही एक छोटंसं उदाहरण घ्या. तुम्ही आज माझ्यापर्यंत कशामुळे पोहोचलात? डिजिटल हो. मार्केटिंगमुळे पोहोचलात. डिजिटल मार्केटिंग म्हणून माझी जाहिरात एखाद्या विद्यार्थ्याला का बरं दिसली नाही, जो विद्यार्थी कॉलेजमध्ये? कारण मी फेसबुकला सांगितलं होतं की बाबा माझी ऍड अशाच लोकांना दाखव जे लोक बिझनेस करतात, किंवा ज्या लोकांना बिझनेस करायचा आहे, किंवा ज्या लोकांना बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मग त्या कॅटेगरी मधले तुम्ही पण एक आहेत, म्हणून ऍड तुम्हाला दिसली. अगदी त्याच पद्धतीने तुमची ऍड ज्यांना मानसिक प्रॉब्लेम आहे, ज्यांना डिप्रेशन आहे, टेन्शन आहे, ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना वेल्थचा प्रॉब्लेम आहे, जे लोक न्यूमरोलॉजीवरती विश्वास ठेवतात, जे लोक ऍस्ट्रोलॉजीवरती विश्वास ठेवतात, वास्तुशास्त्रावरती विश्वास ठेवतात, अशाच लोकांना तुमची ऍड दिसेल. मराठी बोलणार तर मराठी बोलणाऱ्याच लोकांना ऍड दिसेल, हिंदी बोलतात तर हिंदी बोलणाऱ्या लोकांना दिसेल, इंग्लिश बोलतात तर इंग्लिश बोलणाऱ्या लोकांना दिसेल. म्हणजे लोक जे आहेत ना ती तुमच्याकडे खूप जास्ती फिल्टर होऊन येतील. आता हे तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? आता ठीक आहे, तुम्ही तयार झाला की बाबा मी फेसबुकला दिवसाला 500 हजार रुपये खर्च करेल. तर 500 हजार रुपये खर्च केल्यानंतर मला काय मिळेल? तर 500 हजार रुपये खर्च केल्यानंतर 5-10 लोक अशी मिळतील तुम्हाला जे लोक तुमची सर्व्हिस घ्यायला तयार होतील. एका सर्व्हिस कॉलचे जर तुम्ही 500 रुपये चार्ज केले
तर 10 सर्व्हिस कॉलचे तुमचे किती झाले? 5,000 रुपये झाले. तुम्हाला फेसबुकला द्यायचे किती? 500 रुपये. फेसबुक तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे तिन्ही तिघांना मिळून एकत्रच पैसे द्यायचे असतात. तर तुम्हाला एक दिवसात 500,000 रुपये जरी तुम्ही खर्च केले तरी 10-20 लोक दिवसात तुमच्या सोबत येऊ शकतात. डायरेक्ट कनेक्ट करू शकतात. म्हणजे एवढं तुम्हाला व्हिडिओ बनवा, स्टेटसला ठेवा, वाट बघायची काहीच गरज नाही. डायरेक्ट लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतात. आता हे लोक ऍड तुमच्या म्हणजे काय व्हिडिओ बनवून म्हटलं? द्यावा, असा का आवाज होतोय? ब्रेक होतो तुमचा आवाज. म्हटलं व्हिडिओ बनवूनच द्यावा लागेल ना पण फेसबुकला. व्हिडिओ वा. बनवून द्यावा लागेल. व्हिडिओचा प्रश्न व्हिडिओचा नाहीये. प्रश्न तो व्हिडिओ स्टेटसला टाकणार, मग तिथून लोक कधी बघणार आणि मग लोक येण्याची आपल्याला वाट बघावी लागेल. बरोबर का? मग कधी कधी लोक येतील, कधी कधी येणार पण नाहीत. म्हणजे तुमच्याकडे गॅरंटी नाही की बाबा आज माझ्याकडून लोक एवढे एवढे कन्सल्टेशन घेतील किंवा आज माझा एवढ्या एवढ्या रुपयाचा कमाई होईल याची काहीच खात्री नाहीये. म्हणजे कधी झाले तर खूप चांगले पण होतील आणि कधी कधी काहीच होणार नाही. आणि पुन्हा तोच प्रश्न की जाहिरात त्याच लोकांना, म्हणजे तुमचा व्हिडिओ त्याच लोकांना दिसेल ज्या लोकांकडे तुमचा नंबर सेव्ह आहे किंवा जे लोक ज्या लोकां थ्रू म्हणजे रेफर करून तुमच्यापर्यंत आले. नवीन लोक, तुम्ही कसं डायरेक्ट माझ्याकडे नवीन होता नवीन आलात तसं नवीन लोक येणारच नाहीत ना. तर फेसबुक काय करेल? प्रत्येक दिवशी नवीन लोक आणेल, प्रत्येक दिवशी नवीन लोक आणेल. आता आपल्या भारताचं पॉप्युलेशन किती आहे? तर तेवढी प्रत्येकाला तुमची जाहिरात दिसेल. महाराष्ट्रातला सोडूनच द्या तुम्ही. आता पुण्यात तुम्ही ठाणेमधून आहेत ना? नाही, मी मुंबईमध्ये. सॉरी 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 मुंबईमधून आहेत ना तुम्ही? तर मुंबईमध्ये फक्त मुंबईचाच विचार केला ना, तर मुंबईमध्ये जेवढे काही लोक इंटरेस्टेड आहेत ना, रोज तुम्हाला नवीन लोक आणून देईल. रोज तुम्हाला नवीन लोक आणून देईल. लोक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होतील. जस्ट तुम्हाला त्यांना कॉल करायचा आहे आणि तुमची सर्व्हिस सांगायची. ते लोक तुमच्याकडून सर्व्हिस पण घेतील. आता फेसबुकला ऍड कशी लावायची, काय कसं करायचं, याच्यासाठी मी माझा एक कोर्स आहे जिथं मी सगळ्या गोष्टी शिकवतो. परंतु आता काय होतं की सगळ्याच टेक्निकल गोष्टी शिकून पण होत नाही. म्हणजे आता जर बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक 3 महिन्याला गोष्टी बदलतात, प्रत्येक 3 महिन्याला गोष्टी चेंज होत राहतात. तर तिथं काय असतं की बाबा तुम्हाला हे करावं लागतं. एक एजन्सी असते, एजन्सीला पैसे द्यायचे महिन्याच्या महिन्याला. एक XYZ एखादी अमाऊंट असते, तर ती अमाऊंट एजन्सीला दिली. फेसबुकचे 1,000-500 दिवसाचे दिले तर एजन्सी तुम्हाला अशी लोक आणून देते जे लोक तुमच्याकडे सर्व्हिस घेतील, तुमची सर्व्हिस घेतील. मग एजन्सी तुमचं काम काय करते? तुमचं काम हे करते की बाबा तुम्हाला लोक आणून देते, तुम्हाला अशी ग्राहक आणून देते जे तुमची सर्व्हिस घेतील, प्रोडक्ट घेतील. ती लोक सांभाळायची कशी, ती लोक तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचली कशी पाहिजेत, जाहिरात कशी लिहायची, कशी बनवायची, कशी एडिट करायची, हे सगळं काम एजन्सीचं असतं. म्हणजे जस्ट तुम्ही एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला तर तो व्हिडिओ एडिट करणं, त्याला ग्राफिक्स देणं, त्याचे जाहिरात लिखाण करणं, एखाद्या व्हिडिओची जर स्क्रिप्ट असेल तर ती स्क्रिप्ट बनवणं. जर तुम्हाला सपोज तुम्ही एजन्सीला असं पण विचारू शकता की मी तुम्हाला एवढे पैसे देते तर माझ्याकडे एवढे ग्राहक का आले नाही, या सगळ्या गोष्टी एजन्सीचं काम असतं. आणि टेक मॅनेजर चैतन्य कुलकर्णी ऍज अ एजन्सी म्हणून देखील आपण काम करतो, जिथं आपण तुम्हाला सपोर्ट करतो की बिझनेसच्या मार्केटिंगमध्ये. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या गोष्टी सांगण्यापूर्वी मला एक सांगा, आतापर्यंत ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टीमध्ये काही डाऊट आहे का बरं? नाही, खूप छान छान. आवडलं मला, कारण मला झिरो नॉलेज आहे. ओके सोशल मीडिया जास्त युजच नाही केले. ओके ओके, पण काय हरकत नाही. तर चॅनल तर बनवलं. ॲज अ डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओनर म्हणून मी तुम्हाला 2 गोष्टी सजेस्ट करू शकतो. जर तुम्हाला फेसबुकवरती पैसे खर्च करून जर लगेचच तुम्हाला म्हणजे अगदी एका महिन्यात जर रिझल्ट हवा असेल, एका महिन्यात जर तुमच्याकडे, एक महिना पण खूप झालं, 1-2 आठवड्यामध्ये जर तुम्हाला लोक तुमच्यापर्यंत पोहोचावीत असं जर वाटत असेल, तर आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. एक तर आपला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे, जिथं ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायचं, काय करायचं हे आम्ही स्वतः शिकवतो. तो मार्केटिंगचा कोर्स पण आहे. जर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसेल, ह्या गोष्टी शिकण्यामध्ये, तुम्हाला तुमच्या ऍस्ट्रॉलॉजी शिकायचं, न्यूमरोलॉजी शिकायचं, रेकी शिकायचं, क्रिस्टल हिलिंग शिकायचं, त्यामध्ये वेळ द्यायचा आहे, तर हे सगळे काम ऍज अ एजन्सी म्हणून आपण देखील करतो. ज्यामध्ये एक जाहिरात तुम्ही व्हिडिओ दिल्यापासून तर तो व्हिडिओ दिल्यानंतर सकाळी जर तुम्ही व्हिडिओ आम्हाला दिला असेल तर संध्याकाळी लोक तुमच्यापर्यंत आली पाहिजेत. तर ती लोक तुमच्यापर्यंत आणून देण्याचं काम आमचं असतं. मग तुम्ही सांगाल तेवढी लोक आम्ही तुम्हाला आणून देऊ शकतो. ऍज अ डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओनर
माझ्याकडे आतापर्यंत 3 ते 4 असे क्लायंट आहेत, ज्या लोकांचे मी ऍड अकाउंट चालवतो, ज्यांचं महिन्याचा ऍड स्पेंड जो आहे फेसबुकवरती, जे ऍड वरती खर्च करतात, ते 1.5 लाख रुपये खर्च करतात, आणि ते 1.5 लाख रुपये आम्ही स्वतःच खर्च करतो. म्हणजे मी एकटा ऍड अकाउंट त्यांचं मॅनेज करतो, ज्यामध्ये त्यांचा रेव्हेन्यू जो आहे तो 8 ते 9.5% होतो, म्हणजे 9.5 पट वाढतो. म्हणजे जर ते लोक 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करत असतील, तर ऍट दी एंड पूर्ण स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने मी सांगितलंय त्या पद्धतीने काम जर केलं, तर ते महिन्याचे 8 ते 9.5 लाख रुपये काढतात. त्यामधला खर्च जर पूर्ण वजा केला, तर नाही म्हटलं तरी त्यांच्या हातात, एक आमचे क्लायंट आहेत त्यांच्या हातात महिन्याला 6 ते 7 लाख रुपये राहतात. ते पण सेम ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काम करतात आणि वास्तुशास्त्रामध्ये काम करतात. आता मी तुम्हाला सर्व्हिस कोणती कोणती प्रोव्हाइड करू शकतो? मी तुम्हाला एकदम झिरो पासून, तुमचं काम फक्त, तुम्ही फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करून मला देणं, आणि तो व्हिडिओ फेसबुकला लावणं, तिथून तुमच्या नावानेच लोकांना तुम्ही दिसाल, तुमचं पेज दिसेल, तुमच्या फर्मचं नाव दिसेल, तिथं तुमचा फॉर्म दिसेल, तो फॉर्म भरतील, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतील, तुम्हाला कॉल करतील. अशा पद्धतीचे डायरेक्ट लोक, जे लोक डायरेक्ट तुम्हाला ऍज अ ओळखतील, मॅडम आमचा हा असा असा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला असे असे पैसे द्यायला तयार आहेत, आम्हाला अशी अशी सर्व्हिस द्या, अशा पद्धतीचे लोक मी तुम्हाला आणून देऊ शकतो. तर हे सगळं आपण डेफिनेटली करू शकतो. तर यामध्ये एजन्सीचे चार्जेस असतात वेगळे, तुम्हाला फेसबुकला वेगळे चार्जेस द्यावे लागतात, त्यामध्ये खूप गोष्टी मॅटर करतात. तर मॅडम, हा पूर्ण अशा पद्धतीने हा स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर मी आणखीन एक स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. तुम्ही मला स्टार्टिंगलाच विचारलं होतं की रिपोर्ट तुम्ही देणार का? जर मी तुम्हाला आताचा जो तो मोठा चार्ट दाखवला, तर तो चार्ट पण मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर एक इंग्लिश मधला रिपोर्ट आहे, आणि एक पूर्ण मराठी भाषेत बनवलेला एक रिपोर्ट आहे. त्या मराठी भाषेत स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे की तुम्हाला काय करायला लागेल, कशा पद्धतीने करावं लागेल, त्या सगळ्या गोष्टी मी एका PDF फाईलमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. एक सेकंद. हे बघा. हे बघा, पूर्ण मराठी भाषेत लिहिलेले मी, तुमचा बिझनेस तुम्ही कशा पद्धतीने वाढवू शकता, स्केल करू शकता, काय काय गोष्टी कराव्या लागतील, कोणत्या कोणत्या गोष्टी टाळाव्या लागतील, फ्रीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तुमची प्राइसिंग कशा पद्धतीने ठरवू शकता, एखादा ग्राहक जर तुमच्याकडे आलाय तर त्याला फुल टाइम तुमच्याकडे कशा पद्धतीने ठेवावं लागेल, या सगळ्या गोष्टी मी एका PDF मध्ये टाकलेले. आफ्टर दी सेशन हे मी देखील तुम्हाला पाठवून देईल. एक इंग्लिश मधली PDF आहे, एक मराठी मधली PDF आहे, आणि एक जो मोठा फ्लो चार्ट जो मी तुम्हाला दाखवला, तर तो फ्लो चार्ट देखील मी तुम्हाला पाठवून देईल. तर आता मला सांगा की आता तुम्हाला काय करायला आवडेल? तुम्हाला आता फ्रीमध्ये काम करून, फ्रीमध्ये एक 6 महिने 8 महिने वाट बघून लोक येतील या अपेक्षेवरती काम करायला आवडेल, की मला ते तुम्ही बोललात ना हा, म्हणजे मी व्हिडिओ पाठवून तुम्ही जाहिरात करणं ते म्हणजे शिकण्यापेक्षा ते बरं वाटतं. कारण मला ओके, इतका वेळ राईट राईट. आणि तोच जर वेळ तुम्ही तुमच्या लर्निंग हो. मध्ये दिला, तर तुम्ही आणि मी ते आणखीन जास्त. चाललंय ना माझं हो. बाकी बट पण इथं आता सध्या जर मॅटर काय करतो, जर तुम्ही सर्व्हिस माझ्याकडे दिलीत, तर मी तुम्हाला महिन्याला 500 लोकांना देऊ शकतो, 1000 लोकांना देऊ शकतो, 12,000, व्हॉट एव्हर तुम्ही एक नंबर सांगितला ना, तेवढी लोकांना देऊ शकतो. तुम्ही म्हटलात ना माझ्याकडे आठवड्यात 500 लोक आली पाहिजेत, 1000 लोक आली पाहिजे, 1500, 2000, XYZ किती पण नंबर सांगा, तेवढे मी लोक तुम्हाला आणून देऊ शकतो. पण ती लोक तुम्हाला हँडल पण करता आली पाहिजेत, त्या लोकांना सॅटिस्फाईड पण तुम्हाला करता आलं पाहिजे. आता ऍज अ डिजिटल मार्केटिंग एजन्सी म्हणून आपले वेगळे चार्जेस असतात. फेसबुकला देणं वेगळंच आहे, बट ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, त्याचे एक चार्जेस असतात. वेगवेगळे प्लॅन आहेत आपले. बेसिक प्लॅन आहे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स प्लॅन आहे, त्याच्यानंतर हायर प्लॅन आहे, असे 4-5 वेगवेगळे प्लॅन आहेत. तर जर सपोज तुम्हाला महिन्याला 50 ते 60 लीड हवे असतील, आणि फेसबुकचा चार्जेस वेगळा, आणि महिन्याला तुम्हाला 50 ते 60 लीड हवे, तर आपल्याकडे एक तुमच्यासाठी प्लॅन आहे. 3,500 रुपये आपण एका महिन्याचे पर मंथ चार्ज करतो, जिथं तुम्हाला 50 ते 60 लीड आणून देतो आपण. ज्यामध्ये तुमचा एकच बेसिक व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ एडिट करतो आपण, तो फेसबुकला लावतो, आणि तिथून लोक तुमच्या नावाने तुमच्याकडे येतात. एका महिन्याला एक व्हिडिओ एका महिन्याला, म्हणजे एकच व्हिडिओ ना असं हो हो हो, एका महिन्याला एक एका व्हिडिओ. महिन्याला एक व्हिडिओ ना. राईट राईट राईट. तो व्हिडिओ तुमच्याकडून, त्या व्हिडिओची एक स्क्रिप्ट दिली जाते तुम्हाला,
ती स्क्रिप्ट नुसार तुम्हाला ते बोलावं लागतं. तो व्हिडिओ एडिट करून तो व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवावा लागतो. तो व्हिडिओ आम्ही एडिट करतो. प्रॉपर व्हिडिओ अशा पद्धतीने एडिट करतो की तुम्ही बिगिनर आहात हे असं कोणाला समजत नाही. तुम्ही नवीन आहात हे असं कोणाला समजत नाही. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक 50 ते 60 लीड आणून देतो. फेसबुकला पैसे जो असतो तो वेगळा असतो. एक लीड आणायला तुम्हाला जे काही चार्जेस द्यायचे असतात ते फेसबुकला तुम्हाला द्यायचे असतात. बट या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचं त्याचं आम्ही बेसिक आमचा जो स्टार्टिंगचा जो पॅक आहे तो फक्त 3,500 सॉरी 3,000चा आहे. 3,000मध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी देतो. जर तुम्हाला 2 महिने काम करून 2-3 महिने काम करून असं वाटलं की हा व्यक्ती आपल्याला काम आणून देऊ शकतो, हा व्यक्ती आपल्याला लीड आणून देऊ शकते किंवा यांची एजन्सी आपल्याला लीड्स आणून देऊ शकते, त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एक कन्सल्टेशन फ्रीमध्ये दिलं तर फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्ही आपल्यासोबत 3 महिने काम केलं तर फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टेशन दिलं जातं. त्यामध्ये तुमचा तुम्ही जो अमाऊंट मेन्शन केलेली आहे की तुम्हाला महिन्याला एवढा एवढा रेव्हेन्यू जनरेट करायचं, तर त्या रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी तुम्हाला किती रुपये खर्च करावे लागतील, एजन्सीला किती द्यावे लागतील, फेसबुकला किती द्यावे लागतील, तुमच्याकडे टीम मेंबर काय काय टीम मेंबर म्हणजे कोणत्या पोझिशनसाठी असतील, त्याच्यानंतर अ, तुम्हाला स्वतःला काय काम करावं लागेल, किती तास काम करावं लागेल, या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही अग्री केलं तर तुमचा जो फिक्स अमाऊंट जो तुम्ही फॉर्म मध्ये सिलेक्ट केलेला आहे तर त्या अमाऊंट मध्ये देखील आपण त्या 3 महिने आणि पुढच्या 2 महिन्यात म्हणजे हे 3 महिने काम केलं त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येऊन जाते की बाबा हा व्यक्ती तुम्हाला काम देऊ शकतो आणून. आणि मग 3 महिन्यानंतर एक आपण फ्रीमध्ये कन्सल्टेशन देतो ज्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो पूर्ण प्रॅक्टिकल त्याचा रिपोर्ट पण देतो. आफ्टर त्या गोष्टींवरती तुम्ही अग्री केलं तर तिथं फक्त 2 महिन्यांचा टाइम पिरियड दिल्यानंतर तिथं फक्त 2 महिन्यांचा टाइम पिरियड दिल्यानंतर तुम्ही महिन्यात 1 लाख रुपये अचीव करू शकता. जसं मी स्टार्टिंग पिरियडला सांगितलं की 1 लाख रुपये महिन्याला अचीव करणं. आवाज येतो व्यवस्थित? हा येतोय आवाज. हा. तर एक लाख रुपये चालेल. महिन्याला 1 लाख रुपये महिन्याला अचीव करणं कोणती अवघड गोष्ट नाहीये. तर मी तुम्हाला सांगितलेलं की हे शक्य आहे कधी जर तुम्ही मला 6 महिन्यांचा टाइम पिरियड दिला किंवा तुम्ही स्वतःला 6 महिन्यांचा टाइम पिरियड दिला तर त्या 6 महिन्यांमध्ये तुमचा बिझनेस मॉडेल काय हे मला पण समजतं, फेसबुकला पण समजतं. आणि त्या 6 महिन्यांमध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट पण कराव्या लागतात आणि तुम्ही फोन घेऊ शिकत. काय? हा. मुलीचा फोन येतोय, घेऊ? हो घ्या. तर हा. तर 6 महिन्यांमध्ये मग आपण तुमचा तो एक स्पेसिफिक अमाऊंट जो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या अमाऊंट पर्यंत आपण पोहोचू शकतो डेफिनेटली. तर आता इट्स टोटली अप टू यू की तुम्हाला काम कशा पद्धतीने करायचंय. जर तुम्हाला फक्त स्टार्टिंग पासून करायचं असेल तर तिथं पण काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. जिथं कुठं मदत लागेल ती फ्री ऑफ कॉस्ट जर आम्ही करू शकत असू, आमची टीम मिळून जर तुम्हाला फ्रीमध्ये हेल्प करत असू करू शकू तर ते ते पण आम्ही करू. जर तुम्हाला एक छोटी मोठी अमाऊंट जर त्या गोष्टीसाठी पे करावी लागत असेल तर ती अमाऊंट देखील आम्ही डेफिनेटली तुमच्याकडून चार्ज करू बट तुम्हाला क्वालिटीवर देऊ. जर तुम्ही फ्री मॉडेलमध्ये काम करत असाल तर आफ्टर जर तुम्हाला फ्रीमध्ये काम करून जर टाइम वेस्ट नको असेल तर तुम्ही काय करू शकता. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक बेसिक अमाऊंट जी आहे पर मंथ ती तुम्ही एजन्सीला पे करू शकता, फेसबुकला पे करू शकता आणि इंस्टाग्रामला पे करू शकता. आणि तिथून महिन्यात ज्या 50 ते 60 लोक तुमच्यापर्यंत डायरेक्ट येतील. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता मी ज्या गोष्टी पाठवतोय त्या गोष्टी बघा, पूर्ण वाचा. मी सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि तुम्ही एक काम करा, पूर्ण गोष्टी स्टडी करा. एक तुम्ही पण एक पेन पेपर घेऊन गणित बनवा की बाबा हे सगळं वर्कआउट मी करू शकेल का किंवा जर हे सगळं करायचं झालं तर डेफिनेट. हा. फेसबुकला जे बोल तुमची 3,000 वेग, बरोबर? हम्म, एका महिन्यासाठी 4,000. हम्म, हम्म, होय की? हम्म. आणि फेसबुकचे वेगळे असतात का पैसे? फेसबुकचे वेगळे. आता कसं असतंय, आता फेसबुकला काय फेसबुकला आता तुला मी माहिती? तेच सांगतो. मी फेसबुकला पैसे वेगळे द्यायचे म्हणजे काय द्यायचे असतात. आता समजा एक व्यक्ती जर तुमच्यापर्यंत आणायला एक व्यक्ती आणायला तुमच्यापर्यंत समजा 30 रुपये खर्च असेल तर 60 व्यक्ती आणायला जेवढा खर्च लागेल तेवढे फेसबुकला तुम्हाला द्यायचे असतात. आता माझं काम काय असतं माहिती का, बेसिकली फक्त लोक तुमच्यापर्यंत आणून देणं हे काम नसतं. माझं काम हे असतं की जास्तीत जास्त हाय क्वालिटी लोक तुमच्यापर्यंत आणून देणं आणि त्यातल्या त्यात
लोक आणण्यात जो खर्च येतोय, म्हणजे 25 रुपये जे मी तुम्हाला सांगितलं, 25-30 रुपये जो एका व्यक्तीमागे खर्च आहे, तो तो एका व्यक्तीमागचा खर्च कमीत कमी कसा करता येईल, हे काम आमचं असतं. म्हणजे फेसबुकला स्टार्टिंगला आपण असं धरून चालू की, आता सपोज मी कॅल्क्युलेटर घेतो. सपोज आपण असं धरून चालू की फेसबुकला आपल्याला एक व्यक्ती आणायला 30 रुपये द्यावे लागतात. जर आपल्याला महिन्यात 60 व्यक्ती हवे असतील, तर आपल्याला 1080, सॉरी 1800 रुपये आपल्याला फेसबुकला द्यावे लागतात. म्हणजे ते जवळजवळ 2000 रुपयांच्या आसपास झालं. 1800 रुपये आणि 18% जीएसटी, म्हणजे टोटल खर्च आणि फेसबुकला 18% जीएसटी पण आपल्याला द्यावा लागतो. आणि प्लस तुम्हाला एजन्सीचे 3000 रुपये, म्हणजे हे झाले 4800 रुपये. तर 4800 रुपयांमध्ये तुमच्याकडे 60 लोक येतील. आता 60 लोक जे येतील, ते लोक त्या लोकांना तुम्हाला काय काम करायचं असतं की त्यांना तुम्ही कन्सल्ट करायचं असतं. आता एकदा एकदा लोक तुमच्याकडे आली, तर ते लोक तुमच्याकडून प्रोडक्ट घेतील, सर्व्हिस घेतील. याच्यासोबत एजन्सीचा काही संबंध नसतो. म्हणजे इथं गोष्ट कोणती मॅटर बरं. करते, इथं तुमचं काम मॅटर करतं, तुमची सर्व्हिस मॅटर करते. मग तुम्ही त्यांना भले लाखोंचं प्रोडक्ट विका, तर एजन्सीचा काही संबंध नाही. एजन्सीला तर उलट ती चांगलीच गोष्ट आहे की तुम्ही चांगलं काम करताय. मग मी तुम्हाला एक जर मोठी सांगायचं झालं, तर तुम्ही महिन्याला जर स्टार्टिंगला सगळा खर्च जरी तुमचा पकडला, आपण सरासरी 5000 रुपये जरी तुम्ही खर्च केला, फेसबुकचा म्हणा, एजन्सीचा म्हणा, 5-5.5 हजार कमी जास्त होत राहतं थोडंफार. स्टार्टिंगला जर नवीन आहे तर थोडंफार कमी जास्त होत राहतं. तेवढे जर तुम्ही खर्च केले, तर महिन्यात तुमच्यापर्यंत असे 60 नवीन लोक येतील, जे लोक तुमच्या सर्व्हिसमध्ये इंटरेस्टेड आहेत, ज्या लोकांना तुमची सर्व्हिस हवी आहे. आफ्टर असं 3 महिने आपण काम केल्यानंतर 3 महिन्यात तुम्हाला पण क्लॅरिफिकेशन येतं की बाबा, हा व्यक्ती मला काम देऊ शकतोय, नाही देऊ शकत, याच्यासोबत मला काम करायचंय, नाही करायचंय. मला पण क्लॅरिफिकेशन मिळेल की तुम्ही काम कशा, जर मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करताय, मला तुमच्याकडून काम करायला म्हणजे तुमचा सपोर्ट पण मिळतोय. म्हणजे फक्त वन वे नाही, 2 वे जर असेल तर आपण डेफिनेटली पुढे काम करतो. आणि मग तुम्हाला पूर्ण नंतर एक स्पेसिफिक तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवून देतो, ज्यामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये महिन्यात कसा अचीव्ह करता येईल त्या गोष्टी सांगितल्या जातात, फ्री ऑफ कन्सल्ट केलं जातं. मग तिथून पुढे तुमचा प्लॅन, एजन्सीचा प्लॅन पण चेंज होतो. त्याच्यानंतर फेसबुकला पैसे देण्याचा प्लॅन पण चेंज होतो. तुमच्याकडे येणारा इन्कम पण चेंज होतो, तो पण वाढतोच. ऑब्व्हियसली जर तुम्ही इकडे खर्च करत असाल, तर तुमच्या पण गोष्टी वाढत असतील. कदाचित तुम्हाला एखाद्या अशा व्यक्तीची गरज पडू शकते, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आलेल्या लोकांना कॉल करेल, मेसेजेस करेल. हे कधी शक्य आहे? ते 3 महिने आधी आपण काम करून बघितलं. 3 महिने तुम्ही स्वतःला प्रूव्ह करावं लागेल, ऍज अ एजन्सी म्हणून मला तुमच्या बिझनेसमध्ये मला पण प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे हे बोथ साइड गेम आहे. तर तुम्ही एक काम करा, आता बिलकुल पण या गोष्टींवरती विचार करू नका, म्हणजे जास्ती विचार करू नका. मी तुम्हाला रिपोर्ट्स पाठवेल, ते रिपोर्ट्स तुम्ही व्यवस्थित वाचा, फॅमिली सोबत कन्सल्ट करा. आणि सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट निश्चित करा की हे काम तुम्ही एवढे लोक आलं तर तुम्ही हँडल करू शकाल का. आणि हँडल केलं तर एक मोठी जर तुम्ही एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट करत असाल, 5000 रुपये समजा, 5,500 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, तर मग त्या 60 मधल्या किती लोकांना तुम्ही कन्वर्ट करू शकता, किती लोकांना तुम्ही सर्व्हिस देऊ शकता, ती सर्व्हिस दिल्यानंतर तुम्हाला किती फायदा होईल, किती रेव्हेन्यू होईल महिन्याचा, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करा. ते कॅल्क्युलेशन वाटल्यास मला शेअर करा. त्यामध्ये आपण बघूयात की आणखीन काय तो त्याच्यावरती तुम्हाला आणखीन कस्टमाइज प्लॅन तुम्हाला काय सजेस्ट करता येतो का. म्हणजे आणखीन तुमच्यासाठी आपण काही गोष्टी करायला लागतील, तर डेफिनेटली करू. जस्ट तुम्ही एक 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 दोन दिवसांचा वेळ घ्या. सगळ्या, जर तुमच्या बिझनेस पार्टनर कोण असतील, डिस्कस करा. फॅमिली मेंबर जर असतील तर डिस्कस करा. आणि जस्ट लेट मी नो. बाय बाय द वे, 1-2 दिवसानंतर आमच्या टीम मधून देखील तुम्हाला कॉल देखील येईल. मॅडमचा कॉल आला होता तुम्हाला? हा, आलेला हा, जॉब तर वर. मॅडम कॉल पण करतील तुम्हाला वाटलंच तर, किंवा तुम्ही स्वतःहून अप्रोच करा. तर आता माझा प्रश्न हा आहे की आतापर्यंत झालेल्या सेशनमध्ये तुम्हाला काही डाऊट्स आहेत, किंवा बिझनेस खरं जर मी म्हणतो की 10x 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 म्हणजे 10 पट, तर 10 पट वाढू शकतोय का, यामध्ये काही वाढू अं, शकतो. काही म्हणजे डाऊट? टेक्निकलचा वापर जर केला तर. आणि ओव्हरऑल जर तुमचे अजून पण काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकताय. जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा,
आपला कन्सल्टेशन कॉल हा फक्त 30 मिनिटाचा असतो. पण आपण टाइमला बांधून काम नाही करत कधीच. माझा माझा पूर्ण प्रयास असाच असतो की समोरच्याला सॅटिस्फाय करून देणं. जर तुम्ही माझी वेबसाईट जर ओपन करून बघितली ते लँडिंग पेजची, तर मी तिथं मेन्शन पण केलं होतं की जर तुम्ही सॅटिस्फाय नाही झालात एवढी व्हॅल्यू देऊन पण, तर मी तुमची हो अमाऊंट पण रिफंड करेल. हो पाहिजे. आणि येस. खूप छान येस. आवडलं मला ते. कारण मी पण नवीन हे तुमचा करत आवाज खूप ब्रेक होतो. तुम्ही एक काम करा, काय तुम्ही माहिती इयरफोन. माईक बरोबर नाही हा हा. इयरफोन लावलाय ना मी त्यामुळे. ओके. आता येतोय का? हो, आता माईक जवळ घेतल्यानंतर येतोय व्यवस्थित. हा. हम्म. नाही खूप छान सांगितलं तुम्ही त्याबद्दल वाद. ओके. चालेल, आता हरकत नाही. सध्या मी शिकायला पण पैसे खर्च केलंय सगळं नाही का, म्हणजे बरोबर, शिकते तर बरोबर. मी ते केलंय. पण जर ते येईल तर मी काय करते याचा अभ्यास करते आधी. बरोबर. मला हे करायचंच आहे पुढे. बरोबर. त्यामुळे मला लोक पाहिजेतच आणि ते ऑटोमॅटिक येणार नाही. आणि हम्म. मला टेक्निक शिकायला आणि मग करायला फार वेळ लागेल. हा. आणि त्या बरोबर. गोष्टी आणि एक एक जे क्लास एक दिलंय ऑनेस्टली तुम्ही तुम्हाला एक सांगू का, की त्या हं. गोष्टी जर तुम्हाला स्वतःला शिकायच्या असतील ना, तर तुम्ही नो डाऊट तुम्ही शिकाल, तुम्ही स्वतः पण कराल, पण यामध्ये वेळ जाईल. तोच वेळ जर वेळ तुम्ही तुमच्या या अभ्यासात दिला तर तुम्ही आणखीन हा चांगले मोठे क्लायंट अचीव्ह करू शकता. हो हम्म. बरोबर ते आपण नंतरला शिकूया. म्हणजे राईट, राईट. शिकावं तर लागेलच ते नंतर. राईट. पण मी ते करते प्रयत्न आणि मग येस, शिकत येस. म्हणजे तर त्याचं 5,000 लागणार बरोबर. येस, सुरुवातीला मला 5 हेच करावे लागणार ना. येस, येस. तेवढी तयारी झाल्यानंतर मी येस, तुम्हाला डेफिनेटली, डेफिनेटली. माझा आजच्या आपल्या कन्सल्टेशन कॉलचा अजेंडा हा नाहीये की तुम्हाला सर्व्हिस विकायची आहे किंवा तुम्हाला हा प्लॅन सजेस्ट नाही करायचा नाही तुम्ही खूप छान सांगितलं. मी माझं सांगितलं की आहे. येस, मला येस, घ्यायचंय येस. समजा बरोबर. येस. मला जायचंय पुढे. तर माझ्याकडे लगेच पैसे पाहिजेत ना की चल नाही मला उद्या आली पाहिजेत लोक मला राईट, फोन केला पाहिजे मी लगेच राईट. कन्सल्ट मलाही फक्त आवडेल ना. फक्त ऍट द एंड मला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला प्रत्येक दिवशी 1,000, 500 व्हॉट एव्हर, एक किती जेवढा तुम्ही नंबर सांगाल ना तेवढी नवीन लोक आणून देण्याची पॉवर डिजिटल मार्केटिंग मध्ये. बरोबर. येस. तर जर मला तुमचे आणखीन काय डाऊट्स असतील म्हणजे नंतर हे रेकॉर्डिंग तर मी तुम्हाला शेअर करेलच. जर तुमचे काय आणखीन काय होतंय डाऊट असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा मला किंवा आत्ता असतील तर आत्ता विचारा. युट्यूबचं तुम्ही सांगितलं ना. हम्म, आता हम्म, हा पण युट्यूबचा चॅनल जरी बनवला पण ते हम्म. असं व्हिडिओ तयार करायला असं घाबरते तेवढं हे कॅमेरा डेअरिंग तर तुम्हाला करावंच लागेल, कारण तुमचा बिझनेस जो आहे ना, जर तुम्हाला बरं. ऑनलाईन न्यायचा असेल ना तर कॅमेऱ्याला भिवून बिलकुल पण चालणार नाही. तुमचा कॅमेरा जर तुम्हाला आता शत्रू वाटत असेल ना तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा मित्र करावा लागेल. डेफिनेटली तुम्ही ग्रो कराल ऑर्गॅनिक पद्धतीने, 1 रुपया पण खर्च न करा. कॅमेऱ्याचा वापर येस, तुम्हाला कॅमेराला मित्र बनवावंच लागेल. म्हणजे आज जरी तुम्ही नाही बनवलं, आज लेट केलं तर पुढच्या वय दोन. किती आहे तुमचं? सॉरी माझं कारण मला 19. अगदी लहान वय आहे. अगदी 19. मग इतक्या लवकर इतकं सगळं शिकून हो, घेतलं. माझ्याकडे एक कॉलिंग साठी मॅडम आहेत, त्या कॉल पण तुम्हाला करतात. मी माझ्या मुलाला म्हटलं की तो मुलगा बघ म्हटलं पण किती छान म्हटलं आज माझा क्लास आहे. हम्म, हम्म, हम्म. माझ्याकडे दोन 2-3 लोक माझ्यासाठी काम पण करतात ऍज अ डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये, टेक्निशियन म्हणून पण. टेलिकॉलिंग साठी तुम्ही पाहिलेच, तुम्हाला कॉल पण येत असतील मे बी. आता रिमाइंडर कॉल पण आला असेल तुम्हाला की सेशन जॉईन करा म्हणून. तर हे हो सगळं. आलेला. आणि आपल्याकडे एक्सपिरियन्स या फील्ड मधला चांगला आहे. आपल्याकडे आपण महिन्याला लाखो रुपये म्हणजे स्वतःचे तर इन्व्हेस्ट करतोच, पण क्लायंटचे पण लाखो रुपये इन्व्हेस्ट करतो. त्यांना रेव्हेन्यू पण तेवढ्या चांगल्या पटीने ग्रो करून देतो. आणि जरी तुम्हाला असं काही वाटत असेल की माझ्या एंड करून आणखीन जरी तुम्हाला काही प्रूफ हवे असतील किंवा कोणत्या गोष्टी हव्या असतील, तुमचा एक फायनल डिसिजन झाल्यानंतर त्या पण गोष्टी मी तुम्हाला शेअर करेल की बाबा माझ्याकडे माझे हे क्लायंट आहेत, त्यांचा रेव्हेन्यू एवढा एवढा, सॉरी त्यांचा ऍड स्पेंड एवढा आहे. रेव्हेन्यू तर कोणी तुम्हाला दाखवणार नाही, पण जाहिरातींवरती खर्च कोण करतंय, किती करतंय हे मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि बरोबर. एक सिंपल लॉजिक असं सांगतं की जाहिरातींवरती जर एखादा व्यक्ती लाखो रुपये खर्च करत असेल तर त्याचं इन्कम पण लाखोंमध्ये असू शकतो. आता समजा मी आता सध्या न्यूमरोलॉजीचं करते बरोबर हम्म, ठीक हम्म, आहे. आता 15 दिवसामध्ये माझं रेकीचं पण होऊन जाईल हम्म, समजा पूर्ण.
हम्म. तर मग ते दोन्ही एकत्र करणं होऊ शकतं ना. होऊ शकतं, काय हरकत नाही. जर एखादा तेवढ्याच व्यक्ती पैशात जर ते एखादा व्यक्ती जर एखादा वेगळं व्यक्ती जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे न्युमरोलॉजीसाठी येत असेल, तर आता खरं सांगायचं ना, तर ऍस्ट्रोलॉजी न्युमरोलॉजी बद्दल मला थोडंसं बेसिक माहिती होतं. त्याच्यामुळे मी आज तुमच्यासोबत एवढ्या चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट करू शकलो. रेकी हे काय असतं, कसं वर्क करतं माहित नाही. बट जर ते पण लोक जर छान, असे असतील, खूप छान आहे ते पण. हो. ते पण क्लायंट असे असतील की त्यांना हेल्थ वेल्थ सेम सेम ऑडियन्स जर असेल ना, तर मग तुम्ही रेखीचं पण सेम प्लॅन मध्ये कंटिन्यू करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याच्यामध्येच ना त्या. हा म्हणजे तुम्हाला असे काही वेगळे चार्जेस, पण हे मी 3 महिन्यांचं सांगतोय, तुम्हाला असे काही वेगळे चार्जेस द्यायची गरज पडणार नाही. ज्यावेळेस तुमचा मी एक गोष्ट आणखीन एक क्लिअर करतो. ज्यावेळेस तुमचं रेव्हेन्यू चांगला व्हायला लागेल ना, तर त्यावेळेस आम्ही तुमच्या वेबसाईट बनवायला तुम्हाला सजेस्ट करेल. तुमची पूर्ण सिस्टीम ऑटोमॅट असली पाहिजे. जरी तुम्ही ऑफिसमध्ये चेअरवरती बसलात ना, तरी देखील तुमचा रेव्हेन्यू कंटिन्यू वाढत राहील. कशा पद्धतीने त्या गोष्टींवरती आम्ही आमचा फोकस हा असतो की स्टार्टिंगला एक 3-6 महिने नवीन बिझनेस ओनर असेल तर त्यांना काम करावंच लागेल. बट स्टार्टिंगच्या 3-6 महिन्यानंतर आमचा फोकस असा असतो की बाबा बिझनेस ओनरला जास्तीत जास्त काम करावं नाही लागलं पाहिजे. पॅसिव्ह इन्कम ज्याला म्हणतो, ऑटोमेटेड जर तुम्ही एखादी गोष्ट आधीच करून ठेवली तर त्याच्या मदतीने रेव्हेन्यू कसं जनरेट करायचं त्याच्यावरती आपला फोकस असतो. ओके. खूप छान छान. थँक्यू. मी त्याच्यावर अभ्यास करेन. म्हणजे बऱ्याचशा येस. गोष्टी ज्या मला नाही का याच्यामध्ये नव्हत्या त्या येस. ध्यान. ओके. आणि जरी तुम्ही आता पेडचं करू शकला नाहीत ना, तर तुम्ही फ्री गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या डेफिनेटली करा. जर तुम्ही नोट डाऊन, मला तर वाटत नाही तुम्ही नोट डाऊन केलेले, नोट डाऊन नसेल केले ना, तर मी मी रेकॉर्डिंग शेअर. घेतली होती. पण ते ऐकायला बरं आहे ना. हा. आता फेस टू अच्छा. फेस वर तर काय किती हरकत नाही, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, नोट हा डाऊन करून घ्या, नोट्स बनवा त्याच्या. आणि फ्री हा गोष्टी ज्या ज्या सांगितल्या, जेवढं जेवढं फ्री मध्ये शक्य होतं ना, ऍटलिस्ट तेवढं तरी करा. हा. येस. ओके. ते मी करते. हॅव. खूप थँक्यू. हा. ओके. धन्यवाद. खरंच मला थँक्यू. खूप थँक्यू. आणि मी येस. नक्की प्रयत्न करेन की वाढवायचे आपल्याला. तुमच्यासोबत काम करून माझी प्रगती होईल. येस. येस. डेफिनेटली. डेफिनेटली. ओके. थँक्यू. थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. ओके. बाय.